नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। आजच्या लेक्चरपासून आपण राज्यसेवे अंतर्गत होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांना जे सर्वात महत्त्वाचा घटक लागतो चालू घडामोडी, आणि त्याही आपल्याला माहिती आहे की आपण जर का पूर्ण एका वर्षाच्या चालू घडामोडी व्यवस्थित केला तर आपल्याला चांगले प्रश्न त्यावरचे जमू शकतात। तर आजच्या लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार आहे राजकीय चालू घडामोडी, त्यानंतर मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आर्थिक चालू घडामोडी, मग संरक्षण असेल, विज्ञान असेल, वेगवेगळे जे निर्देशांक असतील, अशा सर्व चालू घडामोडी आपण डिटेलमध्ये एका वर्षामध्ये मागच्या ज्या झालेल्या आहेत त्या कव्हर करणार आहे। तर या लेक्चरमध्ये ॲक्च्युली जर का तुम्ही बघितलं तर राजकीय चालू घडामोडी याचं भाग 1 आणि भाग 2 असं मी डिव्हिजन केलेलं आहे। भाग 1 मध्ये मोस्टली 70% भाग कव्हर केलेला आहे आणि भाग 2 जे लेक्चर असेल त्यामध्ये जवळपास 30% भाग आहे। आणि हा भाग 2 करण्यामागे रिझन काय आहे तर भाग 2 मध्ये महत्त्वाचे जे काही ॲक्ट्स असतात, ज्याला आपण वेगवेगळे जे बिल पास केलेले गेलेले आहेत त्याबद्दल माहिती, आणि इतर काही छोट्या मोठ्या घडामोडी आहेत ज्या राष्ट्रीय लेवलवर झालेल्या आहेत, काही टार्गेट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल की 5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला कधीपर्यंत करायची आहे, आपल्याला TB मुक्त भारत कधी करायचं, असे टार्गेट वगैरे, असा भाग 2 मध्ये आपल्याला बराच जो डेटा आहे तो कव्हर करायचा आहे। त्यामुळे मग हे लेक्चर बघताना तुम्ही थोडं तुमच्या नोट्स बनवायला पाहिजे। हे बघताना नुसतंच ऐकून सोडून देऊ नका, त्याचा फायदा तेव्हाच होईल जर तुम्ही त्याच्या नोट्स बनवणार आहे। राजकीय 2 पार्टमध्ये होईल। राजकीय झाल्यानंतर माझा एक जो प्लॅन आहे तो आहे की त्यानंतर आर्थिक चालू घडामोडी, आणि ह्या पण कधीपर्यंत असतील तर जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 यामध्ये झालेल्या। बाकी मग मी त्यामध्ये नेहमी वारंवार तुम्हाला ते सांगणारच आहे की तुम्ही जे वाचताय करंट ते तुम्ही वाचायलाच पाहिजे, त्याला हे ॲडिशनल म्हणून तुम्ही बघू शकता यामध्ये। परंतु मी एक काळजी घेतलेली आहे की 3-4 जे काही चांगले इयरबुक आहे त्यामधल्या सर्व गोष्टी मी बघितलेल्या आहेत, आणि जे रेग्युलर न्यूजपेपरमध्ये मी बघतो त्या सर्व गोष्टी प्रयत्न केलेला आहे की कव्हर कसा होईल आपल्याला, आणि राज्यसेवा पूर्व जी येणार आहे त्याला तर नक्कीच फायदा होईल याचा प्रयत्न केला आहे। तर आता आपण सुरू करूयात राजकीयचा पार्ट। राजकीय चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण संपूर्ण एका वर्षामध्ये राजकीय म्हणजे पॉलिटिकल ज्या काही घडामोडी झाल्या होत्या त्या बघण्याचा प्रयत्न करणार आहे। आता यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी ह्याच आपण बघणार आहे की ज्या परीक्षेसाठी जर का आपण PYQs बघितले, PYQs मध्ये बघताना आपल्याला कळेल की काही गोष्टी ज्या आहेत ते MPSC आपल्याला क्लू देते की ह्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे केल्या जातील। म्हणजे काही मोठ्या अमेंडमेंट झाल्या असतील, संविधानामध्ये ज्या काही सुधारणा म्हणतो आपण, घटना दुरुस्ती असतील, काही कायदे झाले असतील, किंवा मग ज्या काही आपल्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज असतात, CBI सारख्या, CVC सारख्या, किंवा मग काही कमिशन्स असतात, या रिलेटेड काही जर असेल तर ते आपण चांगलं करणे अपेक्षित आहे असं PYQ मधून आपल्याला जाणवते। तर या व्हिडिओमध्ये आपण 70% जे काही झालेला भाग आहे तो राजकीयचा भाग बघणार आहे। त्यानंतर 30% भाग जो आहे तो पार्ट 2 आपण असा बनवणार आहे राजकीय चालू घडामोडीचा, त्यामध्ये बघणार आहे। आता हे करताना एक लक्षात घ्यायचं की तुम्ही जे काही आत्तापर्यंत वाचत आलेले आहेत, इयरबुक असेल, परिक्रमा वाचतात बरेच जण मंथली, ते तुम्ही वाचणं आवश्यकच आहे, ते वाचायलाही पाहिजे। बऱ्याच जणांचा प्रश्नही असा येतो की कोणतं इयरबुक वाचायला पाहिजे, तर जे आत्तापर्यंत तुम्ही वाचलेलं आहे ते कोणतंही एक चांगलं जे सर्वजण वापरतात ते वापरायलाच पाहिजे, ते व्यवस्थित करायलाच पाहिजे। त्याला हे ॲडिशनल आहे की काही गोष्टी आपल्याला सुटत असतील किंवा काही गोष्टी आपल्याला कळाल्या नसतील तर ते समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून तुम्ही करू शकता, त्याच्या नोट्स बनवू शकता। आणि बघूयात आपण की मग यानंतर राजकीय, आर्थिक, सामाजिक तुम्हाला अजून काही जर वेगळं लागत असेल त्याच्या तुम्ही कमेंटही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, त्याचा मी नक्कीच विचार करेल त्या घेताना पुढच्या। तर सर्वप्रथम आता राजकीयमध्ये थोडा स्पीड वाढू शकतो माझा इथे, कारण आपल्याला भरपूर कव्हर करायचं आहे यामध्ये। तर फर्स्ट आपल्याला दिसेल नारी शक्ती विधेयक, वंदन विधेयक 2023 मध्ये आलेलं। हे यामध्ये आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, ते 128वं बिल होतं, म्हणजेच विधेयक होतं। याला कितवी घटना दुरुस्ती म्हणतो आपण, जी सर्वात लेटेस्ट झालेली घटना दुरुस्ती आहे, 106वी घटना दुरुस्ती आहे ही, 106 घटना दुरुस्ती। यासोबत आता तुम्ही बाकीच्या घटना दुरुस्ती बघणे गरजेचं आहे की 105वी काय होती, 104, EWSची कोणती होती, 103 होती का, किंवा मग GSTच्या वरही बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत। तर ह्या घटना दुरुस्ती करंटमध्ये असतील तर त्या डिटेल करणे आवश्यक आहे। मग यालाच आपण काय म्हणतो, विमेन रिझर्वेशन इन इंडिया किंवा नारी शक्ती वंदन अभियान। याने काय होणार आहे तर 33% आरक्षण मिळणार आहे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये। तर याबद्दल डिटेलबद्दल माहिती बघूयात आपण
यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की नवीन संसद भवनातील हे पहिलं विधेयक होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की जुन्या संसदेतून नवीन संसदेमध्ये एक स्पेशल सेशन घेण्यात आलं होतं मोदी सरकारकडून आणि तेव्हा हे पहिलं विधेयक मांडलं होतं. त्यामुळे त्याला अजून एक चांगलं सिग्निफिकन्स आहे. डायरेक्ट स्टेटमेंट हे परीक्षेमध्ये येऊ शकते. त्यानंतर याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सप्टेंबर 2023 मध्ये मिळाली. ही डेट्स तेवढी काही महत्त्वाची नाहीये. महत्त्वाचं काय आहे, जे आता मांडणारे कोण होते? तर जे खासदार होते, अर्जुन राम मेघवाल जे भारताचे कायदा मंत्री पण आहेत. तर मग ही गोष्ट स्टेटमेंट पडू शकते आपल्याला परीक्षेमध्ये. लोकसभेमध्ये मंजुरीची डेटपेक्षा मला वाटते, की किती मतांनी त्याला पारित करण्यात आलं. म्हणजे इथे 454 आपल्याला दिसतील व्हर्सेस 2 अपोझिट म्हणजे विरोध करणारे मतं पडले ते आणि एम-आय-एमचे 2 खासदार होते आपल्याला माहीत असेल. राज्यसभेमध्ये आपल्याला दिसेल, की सर्व जेवढे प्रेझेंट आणि वोटिंग होते 215च्या 215 जणांनी त्याच्या बाजूने म्हणजे रिझर्व्हेशन देण्याच्या बाजूने वोटिंग केलेलं दिसते. त्यानंतर महत्त्वाची आपल्याला डेट लक्षात ठेवायची 29 सप्टेंबर 2023 ही डेट डायरेक्ट विचारली जाऊ शकते. ठीक आहे. आता यामुळे मग काय झालं, की राष्ट्रपतींनी कोणत्याही विधेयकाला अमेंडमेंट असेल किंवा कायदा असेल तर तो पूर्ण लागू करण्यासाठी राष्ट्रपतींची सही आवश्यक असते. ती झाल्यानंतरच ती घटनादुरुस्ती अंमलात येते आणि ती घटनादुरुस्ती मानली जाते. आता याची अंमलबजावणी नंतर होणार आहे. पण थोडक्यात आता बाकीच्या गोष्टी थोडक्यात बघून घेऊयात आपण. थोडं माझ्या हँडरायटिंगमध्ये मी स्पेसिफिक दाखवण्यासाठी काही ठिकाणीच टाकलेलं आहे. बाकी ठिकाणी तर सर्व तुम्हाला नॉर्मल आपलं टेक्स्टच दिसेल. आता इथे लक्षात काय ठेवायचं आपण, की इथे आपल्याला दिसेल की 1/3 आरक्षण देते, 33% आरक्षण देते. कुठे देते? तर लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये देते. म्हणजे ज्या स्थानिक होत्या आपल्या आपण जे ते ग्रामपंचायत म्हणतो किंवा मग महानगरपालिका म्हणतो, तिकडे ऑलरेडी आपल्याला 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे, जी 1992-93 मध्ये झालेली होती, तेव्हाच आपल्याला माहिती आहे की 33% आरक्षण मिळालं होतं. कमीत कमी 33%. महाराष्ट्रासारख्या राज्याने तिथे 50% लागू केलं. कारण तिथे फक्त नियम काय आहे की 33% पर्यंत कमीत कमी असलं पाहिजे. ग्रामपंचायत आणि महानगरपालिका लेव्हलवर. इथे काय आहे तर फक्त लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये आणि लोकसभेमध्ये इथे राज्यसभा कन्फ्यूज व्हायचं नाही. संसदेत 33% आहे का? तर नाही. चूक होईल ते स्टेटमेंट. इथे फक्त लोकसभा. सेम स्टेट लेव्हलवर आपल्या राज्य लेव्हलवर फक्त विधानसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण आहे. तिथे विधान परिषदेचा जर का त्यांनी स्टेटमेंट टाकताना असं एखादं वाक्य टाकलं, की विधानसभा व विधान परिषदेत 33% आहे, तर ते चुकीचं स्टेटमेंट होईल. मग फक्त 2च कीवर्ड इथे लक्षात ठेवायचे आपण, लोकसभा आणि राज्य विधानसभा. आता ही टाईमलाईन थोडीशी इथे जी आता आपण बघितली तीच आहे. फक्त महत्त्वाची काय आपल्याला, तरी 28 सप्टेंबरची तारीख महत्त्वाची आहे. वैशिष्ट्य काय यामध्ये आपण बघितलेलं, की संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये मांडलं गेलेलं विधेयक आहे. त्यानंतर नवीन इमारतीत होणारे पहिलं विधेयक आहे आपण आत्ताच बघितलं. यामध्ये आता विधेयक लागू होणार नाही तर 2 युनियन टेरिटरीज ज्या आहेत, जिथे आपल्याला दिसते की त्यांची स्वतःची विधानसभा पण आहे, पण तिथे ते लागू होणार नाही. त्यामध्ये पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर इथे आपल्याला माहिती आहे की असेंब्ली आहे तिथे, विधानसभा आहे, परंतु तिथे लागू नाही. यावरही स्टेटमेंट पडलं तर आपल्याला वाटेल की सगळीकडे तर आहे तर इथेही असेल, पण तसं नाहीये, हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. आता यामध्ये राज्यघटनेमध्ये कोणकोणते कलम नवीन नवीन ॲड होणार आहेत. तर हे आपण डिटेलमध्ये कलम बघणार आहे. इथे फक्त त्यांची माहिती बघूयात, की एक ब्रॉडर त्यांचे टायटल्स काय आहेत. मग इथे दिसेल तुम्हाला आर्टिकल 330 ॲड झालं. जे लोकसभेमध्ये जे काही 33% जागा राखीव द्यायच्यात आपल्याला, त्यासाठी ॲड झालेलं एक नवीन कलम आहे. नवीन आर्टिकल आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर 332 आपल्याला दिसेल, की हे राज्य विधानसभेसाठी बरोबर. विधानसभे म्हणजे जे 33%. त्यानंतर 334 जो आहे कलम, यामध्ये काय आहे, की टाईम पिरियड किती असणार आहे? तर 15 वर्षाचा. तर किती वर्षांपर्यंत हे लागू राहणार आहे? तर 15 वर्षांसाठी. मग आता बराच प्रश्न पडतो, की फक्त 15 वर्षे का? नाही. त्याचा वाढ करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे दर 15 वर्षांनी संसद ते वाढवत जाऊ शकते. किती वर्षांनी वाढवायचं ते संसद ठरवेल तेव्हा कायद्याने. परंतु आणि मग ते किती जागा द्यायच्या, कसं करायचं हे जनगणनेच्या आधारे जी अवेलेबल असेल तिथे. त्यानंतर आता आपण बघितलं, की केंद्रशासित प्रदेशामध्ये पुद्दुचेरी, जम्मू-काश्मीरला लागू नाहीये. परंतु जिथे असेंब्ली आहे, ते म्हणजे आपल्याला दिल्ली दिसेल, राष्ट्रीय राजधानी दिल्ली इथे दिसेल बघा. इथे जागा राखीव असतील, त्यासाठी 249 ए हे जे दिल्लीसाठी वेगळा कलम आहे टाकलेलं संविधानात. त्यामध्ये सुधारणा करून नवीन सब क्लॉज म्हणजे उपकलम टाकण्यात आले. कलम होतंच तिथे 249 ए हे ऑलरेडी होतं. त्याच्यात सब कलम टाकले आणि तिथे राखीव जागा असतील असं तिथे सांगण्यात आलं. समोर जाऊन आपल्याला थोडी हिस्टॉरिकल त्याची जर का पार्श्वभूमी बॅकग्राऊंड बघितलं आपण, तर तिथे दिसेल की पहिलं जे मांडण्यात आलं होतं, ते फर्स्ट महिला आरक्षण विधेयक जे ते 81वे बिल होतं ते विधेयक नंबर. ते देवेगौडा जेव्हा प्राईम मिनिस्टर होते.
तेव्हाच्या सरकारमध्ये तेव्हा मांडलं गेलं. परंतु ते पास होऊ शकलं नाही. सेम आपल्याला दिसेल की 98 ते 2003 मध्ये जेव्हा वाजपेयी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते, तेव्हा 4 वेळा अयशस्वी प्रयत्न झाले. परंतु ते काही पास करून घेऊ शकले नाही. मेजॉरिटी नसेल त्यांच्याकडे तेवढे सफिशियंट जेवढे खासदार लागतात तेवढे नव्हते. नंतर 2008 मध्ये एक चांगला चान्स होता. 108वी घटना दुरुस्ती विधेयक जे होतं बिल, ते पास करून घेण्याचं. तेव्हा मनमोहन सिंगजी हे प्राईम मिनिस्टर होते, युपीए सरकार होतं. राज्यसभेमध्ये ते ॲक्चुअली मंजूर पण झालं होतं. याच्यावर डायरेक्ट स्टेटमेंट आलेलं आहे मेन्सला. तर लोकसभेमध्ये ते नामंजूर झालं होतं. त्यामुळे ते अंमलात येऊ शकलं नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं की याची पार्श्वभूमीवर जर प्रश्न आला तर आपल्याला आलं पाहिजे. आता मतदानाच्या आत्ताच बघितलं आपण की 445 वर्सेस 2 असं विधेयक पारित झालेलं आहे. राज्यसभेमध्ये तर बाजूने 215 पडलेले आहेत. आता महत्त्वाचे मुद्दे आपण जे पुन्हा बघितले त्यामध्ये काय लोकसभा, विधानसभेत 33% महिलांसाठी राखीव जागा राहतील यामध्ये. आरक्षणाची तरतूद 15 वर्षांसाठी असेल, जी संसदीय कायद्याने वाढू पण शकेल. यामध्ये आता महत्त्वाच्या गोष्टी अजून 2-3 काय आहेत? तर अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस-सी, एस-टीसाठी वेगळं आरक्षण नाहीये. तर जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आरक्षण आहे, त्यामध्ये ज्या आरक्षित जागा आहेत त्यापैकी 33% जागा महिलांना आरक्षित राहतील. ओबीसीसाठी वेगळं आरक्षण व्यवस्था नसेल, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ओबीसीसाठी असं वेगळं आरक्षण नाही. एस-सी, एस-टीसाठी आहे रिझर्व्ड सीट्स. तशा ओबीसीसाठी लोकसभा आणि विधानसभा लेव्हलवर नाहीये. जे आपल्याला दिसते की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे ओबीसीसाठी, तसं लोकसभा, विधानसभेमध्ये नाहीये. तरतुदी लागू कधी होतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या नेक्स्ट आता मतदारसंघाची पुनर्रचना आणि जनगणना होईल. त्यानुसार म्हणजे डिलिमिटेशन जेव्हा होईल आणि ते 2026 नंतरच होणार आपल्याला माहीत आहे. तर त्यानंतरच हे लागू होईल. ठीक आहे. आता राज्यघटनेतील पुढील कलमांचा समावेश करणार आहे. आपण बघितलं आता दिल्लीसाठी जे ते 239 कलम आहे. याबद्दल डिटेल माहिती मग तुम्हाला दिसेल की थोडं मी वेगळ्या कलरने हायलाइट केलंय. महिलांसाठी जागा राखीव असतील, राजधानी, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली. त्यानंतर 1/तृतीयांश जागा त्या एस-सी, एस-टीसाठी राहतील ते बघितलं आपण. आणि संसद कायद्याद्वारे ठरवेल तशा पद्धतीने त्या राखीव असतील. हे या म्हणजे 239 ए जे ऑलरेडी होतंच कलम त्यामध्ये ॲड करण्यात आलं. पुढे गेल्यावर आपल्याला दिसेल की एक 330 कलम होतं आपल्या इथे जे लोकसभेमध्ये एस-सी, एस-टीसाठी जे काही रिझर्व्हेशन म्हणतो आपण, इथे दिसेल तुम्हाला लोकसभेमध्ये 330 हे कलमही लक्षात ठेवा. यावरही प्रश्न मेन्सला तर येऊन गेलेले आहेत. तर आता पूर्व परीक्षेला येऊ शकतात मग. लोकसभेत अनुसूचित जाती, जनजाती यांच्याकरता राखून ठेवणे आणि मग तिथे आसामसाठी ज्या काही तरतुदी असतील, त्यांना वगळून मग लोकसभेमध्ये बाकीचे जे काही राज्य आहेत, तिथे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वगैरे तिथे जागा वगैरे असतात हे याबद्दल अ, या कलमामध्ये नमूद केलेलं आहे. यापुढे जाऊन मग यांनी काय केलेलं आहे, नवीन कलम 330 नंतर कलम ॲड केलं 330 ए म्हणजे लोकसभेत महिलांसाठी आता राखीव जागांसाठी हे कलम आहे. हे आपण बघितलं बरोबर. बाकीचं तर आपण बघितलेलंच या कलमामध्ये काय. सेम आपल्याला पुढे दिसेल की 332 जसं 330 लोकसभेसाठी आहे, तसंच हे 332 जे आहे ते हे दिसेल आपल्याला विधानसभांमध्ये एस-सी आणि एस-टीसाठी आरक्षित जागा जे ठेवणार आहे, ते कलम आहे. यापुढे जाऊन मग आपल्याला दिसेल 332 च्या पुढे 332 ए मग हे विधानसभेतील महिलांसाठी 33% जागा राखीवसाठी नवीन कलम ॲड झालेले आहे. त्यानंतर मग 334 आपल्याला माहीत आहे की ते 10 वर्षांनी आपल्याला माहिती आहे की एस-सी, एस-टीसाठी जे रिझर्व्हेशन आहे. त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की याआधी अँग्लो इंडियन कम्युनिटीसाठी पण होतं तिथे रिझर्व्हेशन. परंतु त्यासाठी कलम वेगळं होतं. 334 मध्ये काय करतात दर 10 वर्षांनी म्हणजे इथे आपल्याला दिसेल की आता इथे 70च्या जागी आता 80 झालेले आहे. 80 वर्षानंतर समाप्त होईल. मग पुन्हा 10 वर्षांनी ते काय करतील अजून 10 वर्ष एक्सटेंड करतील आणि 90 करतील. तसंच सेम आता मग या महिला आरक्षणासाठी काय केलं 334 ए मध्ये तर इथे टाकलेलं आहे की आता हे खूप महत्त्वाचं कलम आहे. यावर जर का स्टेटमेंट आलं एखादं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. की या भागाच्या किंवा भाग 8च्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काहीही असले तरी लोकसभेच्या, राज्य विधानसभा आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी यांच्या प्रदेशाच्या विधानसभेत महिलांसाठी जागांच्या आरक्षणाशी संबंधित घटनेतील तरतुदी, संविधान 128वी दुरुस्ती कायदा म्हणजे ते बिल आहे आपल्याला माहिती 128 हे लागू झाल्यानंतर आलेल्या पहिल्या जनगणनेचे आकडे प्रकाशित झाल्यानंतर, म्हणजे यानंतर जी जनगणनेची आकडेवारी प्रकाशित होईल, ही पहिली कंडिशन आहे, की जी नवीन जनगणना होईल त्याची आकडेवारी या उद्देशासाठी परिसमन जे होईल म्हणजे जे डिलिमिटेशन म्हणतो हे पण महत्वाचं आहे. हे घेतल्यानंतर आरक्षण अंमलात येईल. म्हणजे या 2 गोष्टी झाल्या पाहिजेत जनगणना आणि परिसीमन. तेव्हाच ही अंमलबजावणी सुरू होईल. त्याच्यापुढे ती 15 वर्षापर्यंत लागू राहील. मग 15 वर्षानंतर पुन्हा वाढवायचं असेल तर पुन्हा वाढवतील ते. परंतु समजा
15 वर्षाचा टाइम पिरियड दिलेला आहे 334 मध्ये. प्रश्न जर विचारला की 15 वर्षाचा टाइम पिरियड असा संविधानात मेन्शन केला तर हो म्हणायचंय आपण. ठीक आहे. मग त्यानंतर महिलांसाठी राखीव जागा वगैरे अशी बाकीचे आहेत. परंतु मला वाटतं की हेच पहिला जो काही आपला क्लॉज बघितला तोच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. पुढे जाऊयात आपण आता. ही हिस्ट्री आपण बघितलेली आहे की कसे-कसे मांडल्या गेलेल्या आहेत वगैरे. याचं तुम्ही वाचूनही घेऊ शकता. तेच जे आपण एक्सप्लेन केलं तेच आहे इथे. आता हे संसदेचं जे विशेष अधिवेशन झालं होतं आणि नवीन संसद गेलो त्याबद्दल पण राजकीय घडामोडी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. म्हणजे पूर्व परीक्षेला जर प्रश्न आला तर संसदेच्या विशेष अधिवेशनाबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. डायरेक्ट डेट विचारू शकतात का? तर आपण सांगू शकत नाही. विचारलं तर आपल्याला आलंच पाहिजे. म्हणजे 18 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 7 वेळा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं आणि काही वेळा स्वतंत्रपणे विशेष अधिवेशन सोडून म्हणजे काही वेळा लोकसभेचं वेगळं झालं असेल, राज्यसभेचं वेगळं झालं असेल. परंतु जे आत्ताचं झालं ते दोघांचं सोबत होतं. म्हणजे लोकसभा पण होती तिथे आणि राज्यसभा पण होती. तर असं आत्तापर्यंत 7 वेळा झालेले आपण हे लक्षात ठेवायचंय. राज्यघटनेत कुठे विशेष अधिवेशन असा उल्लेख नाहीये. मग आता यातला पॉवर कुठून मिळते? तर जे कलम 85 चा एक हे क्लॉज त्याच्यामध्ये राष्ट्रपती कधीही अधिवेशन बोलवू शकतात असं त्यामध्ये तरतूद दिलेली आहे. त्या तरतुदीचा, त्या पॉवरचा उपयोग करून राष्ट्रपतींनी हे विशेष अधिवेशन बोलावलं. मग इथे तुम्हाला दिसेल बघा, जे 85 व कलम आहे आर्टिकल 85 त्याच्यात संसदेत सत्रे, सत्र समाप्ती, विसर्जन याची सर्व जी आहे ती राष्ट्रपतींना पॉवर दिलेली आहे. त्यांना योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी ते बोलवू शकतात, घडवून आणू शकतात तसं अधिवेशन आणि याच पॉवरचा यूज करून त्यांनी हे विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवलेलं आपल्याला दिसते या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर मग आता हे विशेष अधिवेशन बोलवण्यामागे 2-3 गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची काय गोष्ट होती, तर आपल्याला जे इथे नवीन संसद भवन दिसते आपलं आता, तर ती नवीन संसद याचं उद्घाटन झालेलं दिसते आपल्याला. मग हे याची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर याचं सर्वप्रथम जे बांधकाम सुरू झालं होतं, त्याचं उद्घाटन 28 मेला 2023ला मोदीजींच्या हस्ते, प्राईम मिनिस्टर मोदीजींच्या हस्ते झालेलं होतं उद्घाटन. त्याचं भूमिपूजन 10 डिसेंबर 2020लाच झालेलं होतं. शिल्पकार जे आहेत ते बिमल पटेल आहेत. इमारतीचे प्रोजेक्ट जी काही बांधणी करणार होते ते टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड होतं. याला आता ॲक्चुअली पूर्ण प्रकल्प जो आहे त्याला सेंट्रल विस्टा या नावाने ओळखलं जाते. त्याच्या अंतर्गत ही नवीन संसद उभारण्यात आली आहे. ठीक आहे. याच्यात आता सर्व नोडल एजन्सी कोणती आहे? नोडल एजन्सीचं काम करते सर्वात सुप्रीम, सर्वात वरची ऑथॉरिटी कोणती होती, की सर्व देखरेख करण्यासाठी. तर तिथे आपल्याला दिसते, की जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्याच्याकडे हे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग हे सर्व त्याची देखभाल, सर्व गोष्टी बघायचं. ठीक आहे. त्यानंतर आता त्याबद्दल कसा आकार आहे, तर आपल्याला इथं आकार जरी बघितला तर त्रिकोणी आकार दिसतो त्याचा. तर मग आपण म्हणू शकतो, की त्रिकोणी आकार आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. त्यानंतर इमारत जी आहे ती 4 मजली आहे. त्यानंतर क्षेत्रफळ जर बघितलं तर 64,500 स्क्वेअर मीटर चौरस किमी आहे. खर्च वगैरे विचारण्याचे चान्सेस कमी आहे, पण माहीत असू द्या, कधी-कधी एम-पी-एस-सी असा एखादा बाउन्सर टाकू शकते. त्यानंतर जास्त विचारण्यासारख्या ह्या 2 गोष्टी आहेत, की आता जी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आपल्याला माहिती आहे 543 आणि 250 खासदार आहेत. परंतु त्यांनी आता या सीट ज्या आहेत त्या एक्स्ट्रा वाढवल्या आहेत. मग असंही म्हणलं जातं, की आता नवीन डिलिमिटेशन झाल्यानंतर, नवीन जनगणनेनंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या जागाही वाढू शकतात खासदारांच्या. तर मग 288 जागा लोकसभेसाठी तिथे म्हणजे अवेलेबल कॅपॅसिटी आहे बसण्याची आणि राज्यसभा खासदारासाठी 384 आहे. अशी एकूण संयुक्त बैठकीसाठी जी आहे ती 1272 अशी एवढी कॅपॅसिटी असेल असं दिसून येते. बाकी इथेच तुम्हाला या डायग्राममध्ये बरीच माहिती मिळून जाते इथे, की सीट्सची कॅपॅसिटी किती आहे, टाटांनी यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. खर्च 970 पर्यंत लागला वगैरे ह्या गोष्टी. शेप पण जो आहे तो त्रिकोणाकृती म्हणजे ट्रायंग्युलर आहे वगैरे ह्या गोष्टी इथे दिसून येतात आपल्याला. तर ह्या गोष्टी व्यवस्थित अभ्यासणे गरजेचं आहे. यासोबतच आता काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, मुख्य वैशिष्ट्ये ती बघून घेऊयात आपण आता. इथे दिसेल बघा लोकसभा हे भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोरापासून प्रेरित आहे. त्यानंतर राज्यसभेचं जे राष्ट्रीय फुल कमळ आहे त्यापासून पण प्रेरित आहे. नवीन संसदीय भवनात एक लक्षणीय भार म्हणजे संकुलाच्या मध्यभागी असलेले एक घटनात्मक सभागृह. हे आधीच्या जुन्या संसदेत नव्हतं, आत्ताच्या याच्यात आपल्याला दिसतंय. त्यानंतर हे भूकंप प्रतिरोधक बांधकाम इको फ्रेंडली बांधलेली आहे. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही म्हणजे फ्रेंडली आहे इमारत असं म्हणता येईल आपल्याला. नवीन संसद भवनातील प्रत्येक आसनासमोर मल्टीमीडिया डिस्प्लेसह सुसज्ज आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, की सर्व गोष्टी जर का डिजिटल होत असतील, तर त्या गोष्टीबद्दल सर्व ज्या काही गोष्टी पाहिजे, सर्व फॅसिलिटी त्या अवेलेबल तिथे डिजिटल डिस्प्लेसह सुसज्ज आहेत. त्यानंतर बघा इको फ्रेंडली का म्हणलेले कारण तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार पॉवर जनरेशन या सिस्टमचाही रचनेत समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर मीडिया कर्मचारी जे असतात आपले न्यूजपेपरवाले, टीव्ही चॅनल्सवाले त्यांच्यासाठी 530 जण तिथे एक
बसण्यासाठी एक गॅलरी जी असेल ती अवेलेबल करून दिलेली आहे. त्यांच्यासाठी विशेष सुविधा पण तिथे पुरवल्या गेलेल्या आहेत. प्रवेशद्वाराबद्दल आपल्याला दिसतील की ते 6 मूर्ती आहेत, 6 प्रवेशद्वार आहेत तिथे. तिथे मग गज म्हणजे आपल्याला माहिती आहे हत्ती, अश्व म्हणजे घोडा, इथे त्याचे चित्र पण दिसतील तुम्हाला बघा इथे घोडा, हत्ती हे दिसून येईल. त्यानंतर गरुड, त्याचं पण तिथे एक प्रवेशद्वारावर संरक्षण मूर्ती म्हणून आहे. त्यानंतर मकर ही जी आपल्या मायथॉलॉजीमध्ये दिसून येते, मकर नावाचा प्राणी तो आहे. शार्दूल हा पण मायथॉलॉजीमध्ये पुराणामध्ये दिसून येतो आणि हंस नावाचा. या प्रत्येक संरक्षण मूर्तीमागे काहीतरी फिलॉसॉफी आहे आणि ती फिलॉसॉफी पोर्ट्रे करण्यासाठी हे 6 दाराच्या बाहेर ह्या 6 मूर्ती आहेत. तर मग असाही प्रश्न येऊ शकतो, की नवीन संसदेच्या प्रवेशद्वारामध्ये खालीलपैकी कोणत्या मूर्ती आहेत आणि यांच्यापैकी 3 देणार आणि एखादं वेगळं देतील. फॉर एक्झाम्पल तिथे देतील वाघ आहे का? तर इथे वाघ दिसून येत नाही तुम्हाला. तर तेही आपण लक्षात ठेवायचे तिथे. त्यानंतर अजून एक बराच चर्चेत होते तेव्हा सेंगोल असा शब्द. मग काय आहे? तर हे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या खुर्चीजवळ सेंगोल बसवण्यात आलेला आहे. सेंगोलचा मीनिंग काय यावर प्रश्न येऊ शकतो. याचा तमिळ शब्द जो सेम्माई या शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ धार्मिकता म्हणजेच भाव व नीतीचे पालन करणे आहे. म्हणजे धर्म आणि नीती जे काही ड्युटीज आहेत, ज्या काही आपल्या इथिक्स नीती आहे त्या पालन करणे असा त्याचा अर्थ होतो. याची हिस्ट्री जर बघितली आपण प्राचीन काळात, तर जे चोल साम्राज्य होतं, त्याच्यात एका राज्याकडून सेंगोल दुसऱ्या राज्याकडे सत्तेचं हस्तांतर करताना देण्यात यायचा. म्हणजे हा जो सेंगोल दिसतो तुम्हाला, हा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देणे म्हणजे सत्तेचे हस्तांतरण होणे असा त्याचा अर्थ मानला जातो. म्हणजे सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक मानलं जाते. यावर जर प्रश्न पडला तर पडू शकतो. या प्रतीकाचा वापरच मग आपल्याला दिसतो, की ऑगस्ट 1947 ला इंग्रजांनी म्हणजे तेव्हा जे लॉर्ड माउंटबॅटन होते, त्यांनी नेहरूंना हा सेंगोल दिला होता आणि आता इंग्रजांची सत्ता आता भारतीयांकडे आम्ही सोपवतो असं त्याचं प्रतीक मानले जाते. म्हणजे त्याला प्राचीन पण संदर्भ आहे, स्वातंत्र्याच्या वेळीचा पण संदर्भ आहे आणि आता नवीन संसद आली तेव्हाचाही संदर्भ आहे. ठीक आहे. या सेंगोलवर नंदी जो आहे प्राणी ते न्यायाचं प्रतीक आहे आपल्याला दिसते इथे बघा इथे वर नंदी दिसेल इथे. ठीक आहे. पूर्वी मद्रासमधील ज्वेलर जे बुम्मती बंगारू चेट्टी यांनी हे ते तयार केलं होतं वगैरे आलं येण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु माहीत असू द्या आपल्याला. बघा इथे दिसेल जुना सेंगोल, त्यानंतर हे मोदीजी आणि इथे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष दिसतात ओम बिर्लाजी आणि त्यांच्या खुर्चीच्या बाजूला सेंगोल लावला आहे. आणि स्वातंत्र्याच्या वेळेस नेहरूंच्या हातातही तुम्हाला इथे सेंगोल दिसेल, जो 1947 मध्ये त्यांना इंग्रजांनी सोपवला होता, की आता सत्ता तुमच्याकडे आम्ही देतोय. ठीक आहे. नेक्स्ट आता या सेंगोलबद्दल अजून थोडी माहिती बघूया. आता आपण बघितलं की अध्यक्षांच्या खुर्चीजवळ तर लावण्यात आलेला आहे. हा सेंगोल अलाहाबादमधील जे नेहरू गॅलरी आहे तिथे ठेवण्यात आलेला होता 47 पासून. बाकी हा सेमई वगैरे बघितला. याला चोल साम्राज्यामध्ये आपण बघितलं की तमिळ परंपरेनुसार हे राजगुरू या सत्ताग्रहण केल्यानंतर राजदंड भेट द्यायचे ते त्या प्राचीन काळात. मग त्यामुळे ते राजगुरू जे राजे ते थिरुवुद्धुरै हे जे अधिनम मठ आहे तिथलचा, तिथलचे जे काही राजगुरू असतील, त्यांच्याकडे ती ऑथॉरिटी असायची असं मानलं जाते. त्याआधी आपल्याला मौर्य साम्राज्य दिसते उत्तर भारतात. त्यांनी पण इसवी सन पूर्व 332-182 टाईममध्ये असा यूज केला. त्यानंतर जे गुप्त साम्राज्य आलं, चोळ साम्राज्य, विजयनगर इथे पण सिंगलचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो इतिहासामध्ये. आता जुन्या संसदेवर पण एखादा प्रश्न जर आला तर आपल्याला त्याबद्दल बरीच डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. मग आता याची पायाभरणी कधी झाली होती? तर इथे आपल्याला दिसेल की 12 फेब्रुवारी 1921 मध्ये तेव्हाचे जे ड्यूक ऑफ कनॉट होते, तेव्हा जे जे काही होते ते, त्यांनी याची पायाभरणी केली. म्हणजे 21 पासून तर 27 पर्यंत असं जवळपास 6 ते 7 वर्षापर्यंत त्याचं पूर्ण काम झालं आणि मग उद्घाटन जे झालं ते 18 जानेवारी 1927 तेव्हाचे जे गव्हर्नर जनरल होते, व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्याद्वारे त्यांचे उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय म्हणजे आताच्या प्राईम मिनिस्टर सारखं पद होतं ते. तर तेव्हाचे जे होते त्यांनी ते उद्घाटन केलं होतं आणि आत्ताचं उद्घाटन आपल्याला पंतप्रधान मोदींनी केलेलं दिसते. याचे जे काही आर्किटेक्ट किंवा रचना जी आहे ती कोण केली होती? तर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर नावाचे 2 आर्किटेक्ट होते हे 2. या दोघांनी केलं होतं. म्हणजे दिल्लीच्या भोवताली ज्या काही तुम्हाला बऱ्याच बिल्डिंग्ज दिसतील, तिथे लुटियन्स या नावाने ओळखल्या जातात त्या. कारण त्याचे रचनाकार जे होते ते हे व्यक्ती होते लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर हे दुसरे पण महत्त्वाचे होते. मग याच्यात आता गोलाकार रचना दिसेल तुम्हाला इथे बघा इथे तुम्हाला ही आपली संसद जी होती जुनी, ती आपल्याला गोलाकार दिसेल. तर ती रचनेची प्रेरणा जी होती ती योगिनी मंदिर जे आहे मध्य प्रदेशमधलं त्याहून प्रेरणा घेतली होती असं मानलं जाते. त्या वर्तुळाकार कॉरिडॉर असल्यामुळे त्याला सर्क्युलर हाऊस असंही संबोधलं जायचं, असंही म्हटलं जायचं. त्याचं क्षेत्र जर बघितलं 6 एकरमध्ये होतं आणि आधी 1 मजली होती. 56 मध्ये त्याच्यावर अजून 1 मजला वाढवण्यात आला आणि ती 2 मजली करण्यात आली होती इमारत दुमजली.
त्यानंतर आता जुन्या संसदेला संविधान भवन असं नामांकरण करण्यात आलेलं आहे. अशी ओळख त्याला दिली गेली आहे, अशी माहिती जे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जे आहेत, त्यांनी 19 सप्टेंबर 2023 याबाबत माहिती दिली. तर याची डेट महत्त्वाची नाहीये ही, परंतु जुनी संसदला संविधान सभा असं कोण म्हणलं तर ओम बिर्ला यांनी ते डिक्लेअर केलं असं म्हणू शकतो. तिथे आधी 2006 मध्ये भव्य संग्रहालय पण बांधलेलं आहे आणि आता इथे काय करणार आहेत मग या जुन्या संसदेमध्ये संविधान भवनमध्ये 2500 वर्षाचा आपला जो लोकशाहीचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. मग ते गुप्त, मौर्य, चोळ, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जेवढेही आपल्याकडं साम्राज्य होऊन गेलेले आहेत भारतीय, त्यांचा समृद्ध इतिहास इथे जतन करणार आहे. ठीक आहे. जुन्या ह्याच्यात आपल्याला माहिती आहे आसन क्षमता 552 होती लोकसभेची, राज्यसभेची 250 होती. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आता अजून एक महत्त्वाची राजकीय घडामोड होऊन गेली होती 2023 मध्ये. तो म्हणजे अविश्वास प्रस्ताव, ज्याला आपण नो कॉन्फिडन्स मोशन म्हणतो इंग्रजीमध्ये. तर हा मांडण्यात आला होता मोदीजींविरुद्ध, मोदी सरकारविरुद्ध. तर यामध्ये आपल्याला दिसेल काय म्हणलेलं आहे इथे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन-डी-ए सरकारने 10 ऑगस्ट 2023 रोजी संसदेत 3 दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधानांच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्ताव म्हणजे नो कॉन्फिडन्स मोशन फेटाळण्यात आला. म्हणजे आपल्याला माहित होतं की मोदी सरकारकडे तेवढे खासदार तर आहेत, तेवढा पाठिंबाच आहे. परंतु एक आम्हाला तुमचा विरोध आहे. असा मणिपूरच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीला दाखवायचं होतं, की आम्ही तुमचा विरोध करतो, निषेध करतो. त्यासाठी हा अविश्वास प्रस्ताव मांडला होता. हा मांडणारे कोण खासदार होते? तर काँग्रेसचे खासदार जे होते गौरव गोगोई त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. कनिष्ठ सभागृहाचे लोकसभेचे सभापती म्हणजे जे ओम बिर्ला जे आहेत यांनी आवाजी मतदानाने हा प्रस्ताव पराभूत झाला असं डिक्लेअर केलं होतं. आणि आधी मग ते कसं असतं याची आता प्रोसिजर माहीत असली पाहिजे, की एखाद्या व्यक्तीला अविश्वास प्रस्ताव मांडायचा तर 50 खासदारांचा लोकसभेमध्ये पाठिंबा लागतो. मग गौरव गोगोई जातात आणि विधानसभेच्या अध्यक्षांना तो प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडतात. त्यांनी तो मान्य केला, की त्याचा एक दिवस ठरवला जातो, की या दिवशी अविश्वास प्रस्तावावर सर्वांनी हजर राहा आणि वोटिंग करा. आणि मग ती वोटिंग आवाजी मतदानावरून होऊ शकते किंवा वेगळ्या प्रकारे होऊ शकते. इथे आपल्याला दिसते, की आवाजी मतदान झालं आणि तो कारण आता बी आणि एन-डी-एकडे तेवढे खासदार असल्यामुळे तो पराभूत झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा 1 मिनिट द्या मला. ठीक आहे. तर 28वा अविश्वास प्रस्ताव ठराव होता आपल्याला आता हे माहीत असलं पाहिजे. आता यानंतर थोडी अजून त्यात रिलेटेड थोडीशी माहिती बघूयात आपण, की आता नरेंद्र मोदी यांना ही दुसरी वेळ होती. कारण पहिल्या टर्ममध्ये पण त्यांच्या विरुद्ध टी-आर-एसने मांडला होता. तेव्हा चंद्रबाबू नायडू जे आहेत, ते जेव्हा आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर होते, त्यांनी त्याला विशेष श्रेणी द्या अशी मागणी केली आणि ती नाकारण्यात आली होती. मग ते बाहेर पडले एन-डी-एमधून आणि मग 2018 मध्ये त्यांनी मोदी सरकारविरुद्ध असा पहिला मांडला होता. तेव्हाही मोदी सरकारकडे जेवढी आकडेवारी लागते, जेवढे लोकसभेचे लागतात तेवढे होते. त्यामुळे तोही डिफीट झाला होता, तोही पराभूत झाला होता. या रिलेटेड आता संविधानात कलम कोणतं आहे तर आर्टिकल 75 आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामध्ये काय आहे, तर घटनेच्या 75 नुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. हे यावर प्रश्नही बऱ्याचदा विचारून झालेला आहे. म्हणजेच लोकसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित केल्यास मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. यासाठी लोकसभेचे जे नियम आहेत, लोकसभा नियम 198 मध्ये काय तरतूद दिलेली आहे, तर याबद्दल जी काही प्रक्रिया फॉलो केली जाते, जी काही प्रोसिजर फॉलो केली जाते, त्याचे सर्व नियम जे ते 198 मध्ये दिलेले आहेत ते. की त्यामध्ये विश्वास किंवा अविश्वास प्रस्तावाचा असा स्पेसिफिक उल्लेख नाहीये घटनेत, परंतु मग कुठे उल्लेख आहे त्याचा? तर तो 198 मध्ये त्याची प्रोसिजर दिली आहे. ते विचारू शकतात की संविधानाच्या 75 कलममध्ये तो अविश्वास प्रस्तावाचा अ, नमूद केलेला आहे. जर तसा नमूद केलेला नाही, तिथे फक्त त्याची एक सांगितलेली आहे गोष्ट, की लोकसभेला जबाबदार आहे. बाकी त्या पलीकडे जे आहे ते लोकसभा नियमानुसार त्याचे होते. याबद्दल आता डिटेल माहिती बघूयात आपण. हा कधी आणता येईल असं काही टाईम निश्चित आहे का? नाही. कोणत्याही वेळी हा विश्वास प्रस्ताव आणू शकतात. गरज फक्त 50 सहकाऱ्यांचा म्हणजे 50 एम-पीज म्हणजे खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. केवळ लोकसभेत मांडता येतो हा. कारण ते 75 आर्टिकलमध्येच आपल्याला दिसते, कलममध्ये ते गोष्टी दिसतात. राज्यसभेत मांडता येत नाही हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर 10 दिवसांमध्ये ही चर्चेची तारीख निश्चित करतात. कोण करतात? तर लोकसभा स्पीकर जे काही तिथे सभापती आहेत, अध्यक्ष आहेत ते तिथे त्याची तारीख निश्चित करतात. लोकसभेत मांडण्याची कारणे देणे आवश्यक नसते तिथे. परीक्षेत हे विचारू शकतात, की कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यासाठी कारणे गरजेचे आहेत का? तर नाही, आवश्यक नाहीये तिथे. हा फक्त प्राईम मिनिस्टर विरुद्ध असतो का? तर नाही. हा प्रस्ताव जर बघितला तुम्ही तर तुम्हाला दिसेल हा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो हा. ठीक आहे. मंत्रिमंडळावर लोकसभेचा विश्वास आहे का? हे पडताळण्यासाठी असतो. या प्रस्तावाला सभागृहातील बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिल्यास तो मंजूर केला जातो. म्हणजे
जे काही आकडेवारी म्हणतो आपण 273 वगैरे लागतात 543 पैकी. तर हा जो बहुसंख्येचा आकडा आहे किंवा मग प्रेझेंट अँड वोटिंगवाला त्याची आता पॉलिटिकमध्ये तुम्ही बघून घ्या की बहुसंख्य वगैरे काय असते ते. तर लोकसभेत जर का तो संमत झाला तर मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो हे आपल्याला माहीतच आहे तिथे. ठीक आहे. आता इतिहासामध्ये काय-काय झालेलं अविश्वासाच्या ठरावाबद्दल याची तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. कारण राज्यसेवेमध्ये बऱ्याचदा काय होते प्रश्न विचारताना ते फक्त आत्ता झालेली गोष्ट नाहीत विचारत. त्या रिलेटेड मग तुमच्या पॉलिटीमध्ये तुम्ही वाचलेले काही इतिहासामध्ये काय झालेले अशा गोष्टी पण विचारल्या जातात. त्यामुळे ते माहीत असू द्या. मग पहिला ठराव कधी मांडला? तर तो नेहरू जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा 1963 मध्ये तेव्हाचे जे काही महत्त्वाचे मोठे लीडर होते जे.बी. कृपलानी यांनी मांडला होता. आत्तापर्यंत 28 वेळा आपण बघितलं. सर्वाधिक कोणाविरुद्ध मांडण्यात आला? तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध 15 वेळा मांडण्यात आला. नंतर शास्त्रीजींविरुद्ध 3 वेळा, पी.व्ही. नरसिंहराव यांच्याविरुद्ध पण 3 वेळा मांडण्यात आला. मोरारजी देसाई यांचं जे सरकार होतं, जनता गव्हर्नमेंट आपल्याला माहिती आहे 1977 मध्ये जे आलं होतं. 42वी घटना दुरुस्ती तेव्हाची तुम्हाला आठवत असेल, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर. नसला बघितला तर नक्की बघा तो पण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे. तर तिथे 2 वेळा त्यांच्याविरुद्ध मांडण्यात आला आहे. राजीव गांधी यांच्या विरुद्ध 1 वेळा मांडण्यात आला आहे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरुद्ध 1 वेळा मांडलेला आहे आणि आत्ताचा जो दिसतो आपल्याला नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट यांच्याविरुद्ध 18 मध्ये एकदा मांडला होता जुलै 18 मध्ये आणि आता ऑगस्ट 2023 मध्ये मांडला होता. कोण मांडला होता तेही लक्षात ठेवा. इथं तेलुगू देशम पार्टी दिसेल आपल्याला, ज्याला आपण टी-डी-पी म्हणतो, तेलुगू देशम पार्टी आणि ते काँग्रेस पक्षाचे खासदार जे आहेत गौरव गोगोई यांनी मांडला होता. आत्तापर्यंत पारित झाल्यानंतर पडलेली सरकारं कोणती आहेत? तर पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार व्ही.पी. सिंग जे थर्ड फ्रंट म्हणतो आपण, नॅशनल फ्रंट त्यांचं सरकार जे होतं ते 1990 मध्ये ज्यांना ओबीसीचं बिल वगैरे आणलं होतं आणि जी काही मंडल केस आहे ती ज्या प्राईम मिनिस्टरच्या अंडर झाली होती ते व्ही.पी. सिंग सरकार जे आहे ते 90 मध्ये पडलं होतं त्या बिलमुळे, त्या अविश्वासाच्या ठरावामुळे. त्यानंतर 97 मध्ये पण दिसेल आपल्याला जी तिसरी फ्रंट आहे, एच.डी. देवेगौडा तेव्हा प्राईम मिनिस्टर होते, तर त्यांचं सरकारही पडलं होतं. आणि हे तर आपल्याला खूप इंटरेस्टिंग माहिती आहे, की एका खासदाराच्या एका व्होटने पडलेलं सरकार आहे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार. तेव्हा जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतला होता आणि एका मताच्या फरकाने हा अविश्वास ठराव पारित झाला होता आणि यांना पायउतार व्हावं लागलं होतं. आता काही अशी पण आहेत सरकार की ज्यांनी अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामे दिले. मग त्यामध्ये जुलै 79 मध्ये मोरारजी देसाई दिसतील आपल्याला. ऑगस्ट 79 मध्ये चौधरी चरण सिंह हे दोन्ही आपल्याला जनता पार्टीचे दोन्ही प्राईम मिनिस्टर दिसतात आपल्याला तिथे. आणि वाजपेयीजींचं जे 13-14 दिवसाचं सरकार होतं, तेही 1996 मध्ये दिसून येते आपल्याला की अविश्वास ठरावाच्या आधीच त्यांनी राजीनामा तिथे दिलेला आपल्याला दिसतो. समोर आता महत्त्वाचा एक मुद्दा आपल्याला दिसतो, की बरीच चर्चा झाली होती वन नेशन वन इलेक्शन. एक देश, एक निवडणूक होऊ शकते का? ही फिजिबिलिटी चेक करण्यासाठी त्यांनी एक कमिटी मांडली होती आणि ती कमिटी कोणाच्या अंडर होती? तर आपल्याला दिसतील, की इथे जे आपले आधीचे पूर्व राष्ट्रपती आहेत इथे कोविंदजी. तर रामनाथ कोविंदजी यांच्या अध्यक्षतेखाली वन नेशन वन इलेक्शनची व्यवहार्यता परीक्षण करण्यासाठी 8 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीची तारीख लक्षात ठेवा, की 2 सप्टेंबर 2023 ची अधिसूचना दिसते आपल्याला. यावर प्रश्न आला तर आपला चुकायला नको. वन नेशन वन इलेक्शनमध्ये लक्षात ठेवायचं, की यामागे फिलॉसॉफी काय आहे? तर एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका घेणं शक्य आहे का? हे चेक करायचं त्यांना. यामध्ये आता लक्षात घ्यायचं आपल्याला, की ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत यामध्ये. यामध्ये फक्त लोकसभा आणि जे वेगवेगळे आपल्याकडे 28 राज्य आणि युनियन टेरिटरी ज्या काही आहेत ज्यांच्याकडे विधानसभा आहे, त्यांच्या एकत्रित घेता येतात का इलेक्शन हे चेक करायचंय त्यांना. आता यासाठी मग कोण-कोण मेंबर होते, तर आता इथे बघून घ्या. इथे तुम्हाला पूर्ण फोटोमध्ये मेंबर दिसतील. ते अमित शहाजी दिसतील, एन.के. सिंग दिसतील, इथे गुलाब नबी आझाद दिसतील. इथे नावही दिसतील तुम्हाला. अमित शहा आहेत गृहमंत्री, अधीर रंजन चौधरी विरोधी पक्षनेते आहेत, गुलाब नबी आझाद आहेत, एन.के. सिंग आहेत जे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पण आहेत, संजय कोठारी आहेत जे दक्षता आयोगाचे अध्यक्ष आहेत सी-बी-सीचे, सुभाष कश्यप हे पण खूप मोठं नाव आहे, लोकसभेचे माजी सरचिटणीस आहेत ते आणि हरीश साळवे हे पण बऱ्याच जणांना वकील माहीत राहतात, ज्येष्ठ वकील, ज्यांनी खूप महत्त्वाच्या केसेस लढलेल्या आहेत. तर असे त्याचे सदस्य आपल्याला दिसतील आणि मग 8 सदस्यामध्ये एक अध्यक्ष जे आहेत ते आपल्याला रामनाथ कोविंदजी दिसून येतील तिथे. ठीक आहे. आता याआधी वन नेशन वन इलेक्शन झालेलं आहे का? तर नक्कीच झालेलं आहे. किती वेळा झालेलं आहे? तर जवळपास 4 वेळा इथे दिसेल तुम्हाला. 51-52चं इलेक्शन, 57-58चं इलेक्शन, 62-63चं इलेक्शन आणि 67चं इलेक्शन. ते तिथे दिसेल तुम्हाला. म्हणजे 51-52चं इलेक्शन असंही म्हणता येईल त्याला, कारण 52 पर्यंत चाललं होतं ते आणि सेम इथे 61-62 पर्यंत चाललं होतं ते.
असं 4 वेळा एकत्रित निवडणुका झाल्या. परंतु नंतर काही अशा घडामोडी झाल्या तर सरकारी अस्थिर येणं किंवा मग 71 मध्ये इंदिरा गांधींचं सरकार येणं वगैरे तेव्हा आणि मग काँग्रेसमध्ये पण स्प्लिट झाली. राज्यांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी झाल्या. त्यामुळे मग ते जे काही एकत्रित इलेक्शन व्हायचे तर लोकसभा आणि विधानसभेचे त्याची जी काही परंपरा होती ती खंडित झाली आणि ती आतापर्यंत खंडित आहे. तर ती पूर्ववत करता येईल का नाही हे चेक करण्यासाठी कमिटीने अहवाल द्यायचा होता. तो अहवाल आपल्याला दिसेल की आलेला पण आहे. मग इथे बघा यांनी काय यांच्याकडे आता आजच्याच म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं तर मार्चमध्ये जे काही रिपोर्ट आला होता. मागच्या राष्ट्रपतींनी आत्ताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे रिपोर्ट जो सबमिट केला. त्यामध्ये मग दिसेल त्यांनी वेगवेगळ्या पक्षांची मते मागवली. त्याच्यात मग पक्षांचा पाठिंबा असणारे 32 पक्ष दिसले त्यांना, विरोध असणारे 15 पक्ष दिसलेत त्यांनी आणि यामध्ये मग अहवाल पण दिसेल तुम्हाला खूप मोठा अहवाल आहे. 18,626 पानांचा अहवाल आहे आणि त्यांनी म्हणलं की या अहवालाच्या कल्पनेला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून सर्व विधानसभाचा कार्यकाळ सहज 29 पर्यंत वाढवण्यात यावा अशी शिफारस केली आहे. या मध्यवर्ती कलमेत सर्व पक्षांनी सहमती दिल्यास 29 पासून विधानसभा एकाच वेळी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. त्याची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. असं यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला दिसतील तरतुदी त्यांनी त्या कमिटीने दिलेल्या आहेत. मग 3 टप्प्यात निवडणुका घ्या असं म्हणतात ते त्यांनी राज्य पण दिलेले आहेत. तिथे तुम्ही बघून घेऊ शकता. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा वगैरे. त्रिशंकू किंवा सरकार पडण्यास काय करता येईल त्याच्याही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. की राज्यात जर का नव्याने निवडणुका घेण्यात आल्या, तर अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊन ते सरकार मध्येच कोळले तर काय करायचे यावर समितीने तोडगा सुचवला आहे. अशा स्थितीत निर्धारित 5 वर्षापैकी उरलेल्या कालावधीसाठी राज्यात नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. जे आपल्याला ग्रामपंचायतमध्ये दिसते बघा, की 3 वर्षाचा झाला आणि 2 वर्ष राहिले, तर 2 वर्षासाठीच नवीन येऊन जाते तिथे ग्रामपंचायतची बॉडी. 5 वर्षांनी पुन्हा निवडणुका होतात. तर तशा टाईपचं इथे केलेलं दिसून येते आपल्याला. बाकी मग इथे पक्षांचा बाकी मग सगळ्या ह्या गोष्टी बघून घ्या, की 18 पानांचा निकाल दिसेल तुम्हाला 18,000 पानांचा. आणि त्यानंतर मग प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व नाही तर 321च पाने आहेत सध्या. आणि बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल पण बोलतायत ते 100 दिवसात घ्या म्हणून. मग त्यानंतर कोणकोणत्या कलमांमध्ये बदल करायचा राज्यघटनेच्या 83, 172 घटना दुरुस्त्या किती लागतील तर 18 प्रकारच्या लागतील असंही ते म्हणतात. आणि बाकी मग 7 देशातील व्यवस्थेचा अभ्यास केला हे पण दाखवतात. विरोध करणारे पक्ष पण आहेत त्याच्यात, प्रतिसाद न देणारे पक्ष पण आहेत. ते थोडक्यात बघून घ्या तुम्ही. त्यानंतर यामध्ये कोणत्या कलमांमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये कसं डायरेक्ट विचारणार नाहीत, कळणार नाही तुम्हाला की हे वन नेशन वन इलेक्शनमुळे कलम विचारले. परंतु मग हे कलम विचारलं तर आपल्याला माहीत असतं. म्हणजे कलम 83 काय आहे तर लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल त्याबद्दल आहे. 85 मध्ये राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा आपण आत्ताच कलम बघितलं महत्त्वाचं ते आहे. 172 मध्ये विधानसभेचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, त्याबद्दल बोलते. 174 मध्ये राज्यपालांना जसा वर राष्ट्रपतींना अधिकार लोकसभेचा तसा राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 356 आणि कायद्यात बदल करताना लोकप्रतिनिधी कायदा जो 1950चा यामध्ये बदल करणे गरजेचं आहे वन नेशन वन इलेक्शनसाठी. पुढच्या न्यूजकडे जाऊयात आपण आता. निवडणूक आयुक्त निवड समिती म्हणजे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे आपले मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यासोबत जे 2 इतर निवडणूक आयुक्त आहेत. यांच्या नियुक्ती कशा व्हायला पाहिजे याबद्दल बरीच कॉन्ट्रोव्हर्सी झाली. सुप्रीम कोर्ट पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुप्रीम कोर्टाने सांगितले. त्यांनी एक कमिटी पण सांगितली होती, की एक कमिटी असेल ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर असतील, अपोजिशनचे लीडर असतील आणि स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश असतील. हे कधीपर्यंत सांगितलं सुप्रीम कोर्टाने तर संसद जोपर्यंत एक नवा कायदा बनवत नाही तोपर्यंत अशी तरतूद लागू राहील. मग या तरतुदीला अधीन राहून गव्हर्नमेंटने काय केलं तर एक विधेयक पार करून टाकलं. त्याचं नाव होतं मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्त, नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाची मुदती विधेयक 2023. ते आता पार झालं आणि ते आधीचं जे 91चं विधेयक होतं, निवडणूक विधेयक, निवडणूक आयोग आणि त्याच्यानंतर अटी आणि पदाची मुदत याची जागा घेईल. म्हणजे 1991 मध्ये जे काही विधेयक होतं त्याची जागा आता हे 2023च्या कायद्यानं घेतलेलं इथे आपल्याला दिसेल. त्या रिलेटेड संविधानात काय तरतूद आहे तर आर्टिकल 324 किंवा कलम 324 मध्ये काय तरतुदी आहे, की निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांचा समावेश असेल. त्यांची संख्या काय इतरची तर ते राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील. आणि त्यानुसार मग आपल्याला माहिती आहे 90-91 मध्ये आपल्याला दिसतात, की 3 अशी संख्या त्यांनी निश्चित केली, की 1 चीफ इलेक्शन कमिशनर असतील आणि 2 इलेक्शन कमिशनर असतील. आणि मग आता एक जे दिसतात आपल्याला इथे बघा, राजीव कुमार जे आहेत जे 2024च्या निवडणुकापर्यंत तर तेच असणार आहेत 25 पर्यंत. तर ते आहेत.
बाकी सध्या तर दोन्ही जागा खालीच आहेत इथे आपल्याला. मग आता नवीन जर निवडायचं असेल तर त्याच्यात काय वैशिष्ट्य आहेत? तर यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. एक म्हणजे काय? तर ते निवड समिती आहे. आता ही निवड समिती जी आहे याच्यामध्ये कोण-कोण आहे? कोण म्हणजे काय करणार निवड समिती? तर या निवड समितीच्या शिफारशीनुसार ही फक्त शिफारस करणार निवड समिती. निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करणार आहे? तर राष्ट्रपती करणार आहे. कारण का करणार आहे? कारण जे कलम 324 आहे त्यामध्ये सांगितले की राष्ट्रपती नियुक्ती करणार आहेत. मग ही सिलेक्शन कमिटी निवड समिती काय असणार आहे? तर ही त्रिसदस्यीय असणार आहे. ही अध्यक्ष कोण असणार आहे सिलेक्शन कमिटीचा? तर पंतप्रधान असणार आहेत आणि त्यामध्ये मग विरोधी पक्षनेता असणार आहेत एक दुसरे आणि पंतप्रधान संसदेतील असे एक केंद्रीय मंत्री असणार आहेत, कॅबिनेट मंत्री. ठीक आहे. म्हणजे याचं कंपोझिशन कसं असणार? एक पी-एम, जे एक अपोझिशन लीडर त्याला अपोझिशन असं लिहितो मी आणि एक असणार आहेत कॅबिनेट मिनिस्टर. ठीक आहे. हे सांगणार कोणाला? तर राष्ट्रपतींना सांगणार की या व्यक्तींना तुम्ही निवडा. मग आता एक प्रश्न पडतो की निवड समितीला नावे कुठून मिळणार आहेत? तर त्यासाठी एक शोध समिती आहे. ठीक आहे. मग ही शोध समिती काय आहे ते बघूयात आपण. याच विधेयकानुसार कॅबिनेट सचिव आणि निवडणुकीशी संबंधित ज्ञान व अनुभव असलेल्या किमान सचिव दर्जाच्या 2 सदस्यांचा समावेश असेल. म्हणजे शोध समितीमध्ये पण 1 अधिक 2 असे व्यक्ती आहेत. एक कोण आहेत? तर हे कॅबिनेट सचिव आहेत आणि 2 कोणते आहेत? तर हे 2 सदस्य आपल्याला बघतो. हे काय करायला आता शोध समिती 5 जणांचं नाव सुचवेल. 5 नाव सांगेल. कोणाला सांगेल हे? हे सांगेल निवड समितीला. मग निवड समिती काय करणार आता? बघा इथे दिसेल तुम्हाला. कॅबिनेट सचिवच हे कोण असतील? अध्यक्ष असतील या समितीचे, या सर्च कमिटीचे. शोध कमिटीने सुचवलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त निवड समिती इतर कोणत्याही व्यक्तीचा विचार करू शकते. म्हणजे 5 नावं जर का आता शोध समितीने सांगितले निवड समितीला, तर निवड समितीला काही बंधनकारक नाहीये 5 नावांपैकीच एक नाव द्यायचं. निवड समिती या 5 पैकी त्यांना आवडलं तर ते घेतील. अदरवाईज या व्यतिरिक्त वेगळं नाव राष्ट्रपतींना सांगतील आणि राष्ट्रपती मग काय करतील? त्या व्यक्तीची इलेक्शन कमिशनर म्हणा किंवा चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंटमेंट करतील, नियुक्ती करतील. आता यामध्ये पात्रता निकष काय आहे? तर एखादा इलेक्शन कमिशनर असू द्या किंवा चीफ इलेक्शन कमिशनर असेल, तर एकनिष्ठ व्यक्ती असावी ती आपल्या संविधानाला, निवडणूक व्यवस्थापन आणि आचरण याबद्दल ज्ञान, अनुभव असला पाहिजे आणि सरकारचे सचिव किंवा समतुल्य हे त्यांचं क्वालिफिकेशन असणे गरजेचं आहे, असं या विधेयकामध्ये, बिलमध्ये, ॲक्टमध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये मुदत आणि पुनर्नियुक्तीबद्दल काय तरतुदी आहेत? निवडणूक आयोगाचे सदस्य 6 वर्षे किंवा 65 आपल्याला माहिती आहे की जवळपास सगळे जे काही कॉन्स्टिट्यूशनल पद आहेत, जवळपास सर्व तिथे हाच 6 वर्ष किंवा 65 आणि यापैकी जे आधी असेल तोपर्यंत ते पदावर राहतील. मग यू-पी-एस-सीचे चेअरमन असू द्या, यू-पी-एस-सीचे मेंबर असू द्या किंवा मग आपले कॅग असू द्या, यांच्यासाठी पण हीच वयाची अट आहे. आयोगाच्या सदस्यांची पुनर्नियुक्ती करता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. जर एखादा इलेक्शन कमिशनर सी म्हणून नियुक्त केला असेल, तर कार्यकाळ एकूण 6 वर्षापेक्षा जास्त असू नये. म्हणजे आता इलेक्शन कमिशनर आहेत, त्यांचं जर का प्रमोशन होऊन ते सी झाले, तर हा एकत्रित कालावधी 6 वर्षापेक्षा जास्त नको, असं या विधेयकामध्ये तरतूद नमूद केलेली आहे. मग पगार आणि निवृत्ती वेतन कसं देतात त्यांना? तर याच्यानुसार जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे, यांना ज्याप्रमाणे पगार आणि निवृत्ती वेतन मिळणार, तसंच यांना मिळणार असं सांगितलेलं आहे. आधी जे विधेयक होतं याचं त्याच्यात कॅबिनेट सचिवाप्रमाणे होतं, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आहे. यावरही प्रश्न जर आला तर आपल्याला आलं पाहिजे ते. तिथे ते जुनी तरतूद देऊ शकतात आणि आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. परंतु आपल्याला आता कन्फ्यूज व्हायचं नाहीये. नेक्स्ट महत्त्वाची न्यूज दिसते आपल्याला. आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो मिळाला. खूप महत्त्वाची न्यूज आहे. यावरही प्रश्न जर आला तर आपला करेक्ट आला पाहिजे. आपण काळजी घ्यायला पाहिजे. आता कधी झालं हे? तर आपल्याला दिसेल एप्रिल 2023 मध्ये त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. का केला? तर 4 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या, तिथे आप पक्षाने केलेली कामगिरी जी होती, म्हणजे काय कामगिरी केली असणार आहे? तर दिल्लीमध्ये तो राज्य पक्ष म्हणून त्याला दर्जा मिळाला असेल. गोव्यामध्ये त्याला राज्य पक्षाचा दर्जा मिळाला असेल. पंजाबमध्ये पण त्यांना दर्जा मिळाला राज्य पक्षाचा आणि गुजरातमध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळाला असेल किंवा जी काही वोटिंग लागते ती वोटिंग मिळाली असेल. म्हणजे राज्य पक्ष तरी असेल किंवा वोटिंगचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल केला असेल त्यांनी. त्याचे क्रायटेरिया काय आहेत राज्य पक्षाचे ते पण आपण बघूयात. त्याआधी थोडक्यात माहिती बघून घेऊयात, की राष्ट्रपक्ष दर्जा पण काढून घेतला मी काही पक्षांचा. का? तर त्यांचं मग मागच्या काही वर्षांमधल्या इलेक्शनमध्ये जे परफॉर्मन्स आहे, जी कामगिरी आहे ती राष्ट्रीय पक्ष दर्जा असण्यासाठी आवश्यक पुरेशी आहे तशी नसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आपल्या महाराष्ट्रामध्ये एन-सी-पी, दुसरं भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो 1925 मध्ये एकदम जुना पक्ष आहे आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस जो बंगालमध्ये आपल्याला दिसतो, की ममता बॅनर्जींचा आहे. तर यांचा आपल्याला दिसतो, की त्यांनी दर्जा काढून घेतलेला आहे. मग आता याचे क्रायटेरिया काय आहेत? तर
3 पैकी कोणतेही किमान एक अट जर का पूर्ण करत असेल तो पक्ष, तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. पहिली बघा, की विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला 4 किंवा जास्त राज्यांमध्ये, बघा इथं राज्य 4 येतं म्हणजे तिथे 4 राज्य होते ना, म्हणजे 4 राज्य काहीतरी एक इम्पोर्टंट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. वैध मतामध्ये कमीत कमी 6% वोटिंग झाली पाहिजे. म्हणजे ते 6% वोटिंग असलं पाहिजे. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळायला पाहिजे. हे कशाबद्दल बोलतायत ते? लोकसभा इलेक्शनबद्दल बोलतायत. ठीक आहे. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी अ, किती? तर 2% जागा मिळायला पाहिजे. आणि त्यासोबतच आणि या जगात कमीत कमी 3 राज्य म्हणून पाहिजे. म्हणजे 3 राज्ये आणि जागा किती? 2%. 2 नाही 2% आणि त्या कशाच्या? लोकसभेच्या. बरोबर? या पक्षाला कमीत कमी 4 राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. ही एक तिसरी अट आहे. ठीक आहे. मग अशा 3 अटी आहेत. त्यामध्ये आणि इथे लक्षात घ्यायचं, की हे विधानसभा आणि लोकसभा दोन्हीसाठी पण आहे विधानसभा आणि लोकसभा. म्हणजे इथे लोकसभेसोबत विधानसभा. मग आता आम आदमी पार्टीचं काय झालंय? विधानसभेच्या 4 राज्यांमध्ये जे इलेक्शन झाले त्याच्यात 6% पेक्षा जास्त मते मिळू शकले ते. त्यामुळे त्यांना मग ते एलिजिबल झाले राष्ट्रीय पक्षाचा. त्यांना तो दर्जा मिळून गेला. आता दर्जा मिळवण्याचे काय क्रायटेरिया आहेत, कुठे दिलेली आहे त्याची माहिती. तर ती जी आपल्याला दिसते, की जी 1968 ची निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप त्याच्या अंतर्गत जे काही रूल्स आहेत, तिथे मग राष्ट्रीय आणि राज्य पक्षाचा म्हणून मान्यता मिळण्याचे निकष आपल्याला दिलेले दिसतात, निर्धारित केलेले दिसतात. ठीक आहे. आत्तापर्यंत मग आता सध्याच्या पोझिशनला कोणते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त आहे ते बघा. इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याचं चिन्ह हाताचा पंजा आहे आणि स्थापना 28 डिसेंबर 1885 आहे. त्यांना सीपीआय मार्क्सिस्ट जे म्हणतो आपण, त्यांचा हातोडा व कोयता असा सिम्बॉल आहे आणि स्थापना जी आहे ती जे आपलं इंडिया चायना वॉर झालं होतं त्याच्यानंतर 1964 मध्ये ती जी कम्युनिस्ट पार्टी त्यांची स्प्लिट झाली होती. एकमेकांपासून विभक्त झाल्या होत्या आणि ही पार्टी तयार झाली होती. नंतर भारतीय जनता पक्षाचं कमळ माहिती आहे आपल्याला. एप्रिल 1980 ची स्थापना आहे. बहुजन समाजवादी पार्टी जी आहे त्यांचा हत्ती सिम्बॉल आहे. 14 एप्रिल 1984 ला कांशीराम यांनी ही स्थापना केली. आता आपल्याला मायावती दिसतं त्यांच्या सर्वेसर्वा. आम आदमी पार्टीला जे मिळालं त्यांचं झाडू सिम्बॉल आहे, चिन्ह आणि 26 नोव्हेंबर 2012 मध्ये स्थापना झाली आहे. आणि एक शेवटची महत्त्वाची म्हणजे नॅशनल पीपल पार्टी ज्यांचं पुस्तक आपल्याला सिम्बॉल दिसते चिन्ह आणि 6 जानेवारी 2013 मध्ये तिची स्थापना झाली. आता यावर प्रश्न काय येऊ शकते, की सर्वात कमीत कमी वेळात राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळवणारा आम आदमी पार्टी पक्ष असा प्रश्न येऊ शकतो. परंतु हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? तर नाही. यामध्ये करेक्ट स्टेटमेंट आपल्याला दिसते, की नॅशनल पीपल पार्टी ही बघा 2013 मध्ये म्हणजे नंतर झाली आणि तिला दर्जा जो आहे तो खूप आधी मिळालेला आहे. त्यामुळे एन-पी-पी ही आधीची पार्टी आहे ज्याला राष्ट्रीय पक्ष हा कमी वेळात मिळालेला दर्जा आहे असं म्हणू शकतो. बाकी ते सिम्बॉल दिसतीलच तुम्हाला ज्या काही नॅशनल पार्टी आहेत त्यांचे. हे आपल्याला दिसतील सी-पी-आय-एमचं आहे, जी मार्क्सिस्ट म्हणतो आपण सी-पी-एम वगैरे. नंतर एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती इंडिया दॅट इज भारत या नावावरून, की भारत नाव वापरायचं का इंडिया नाव वापरायचं. तर हे कधी झालं होतं तर G20 ची जेव्हा आपल्या इकडे आपल्याला माहिती आहे, की न्यू दिल्ली इथे कॉन्फरन्स भरली होती G20 ची परिषद होती. तेव्हा काय झालं, जी निमंत्रण पत्रिका असते राष्ट्रपतींची, तिथे प्रेसिडेंट ऑफ भारत असा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया जनरली आपल्याला दिसते इंग्रजीमध्ये वापरलेला शब्द, परंतु प्रेसिडेंट ऑफ भारत असा तिथे दिसून आला आपल्याला लिहिलेलं. आणि प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असं पण मोदीजींच्या पुढे लिहिलेलं दिसलं आपल्याला. मग बऱ्याच जाणकारांचं मत होतं, की आता हे नावच बदलणार आहेत. मग याच्या तरतुदी काय त्या बघून घेऊया. आपल्याला काही कॉन्ट्रोव्हर्सीत जायचं नाही. भारतीय राज्यघटनेचा भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 मध्ये संघ व त्याचे क्षेत्र याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. मग कलम 1 काय आहे आर्टिकल 1? यामध्ये संघराज्य शब्दाचा उल्लेख न करता काय म्हणलेलं आहे? इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. म्हणजे इंडिया म्हणजेच भारत असा शब्द वापरला इथे. म्हणजे इंडिया दॅट इज भारत विल बी युनियन ऑफ स्टेट, की राज्यांचं युनियन आहे ते एकत्रित. संघराज्य असा शब्द नाहीये तिथे. मग या एक कलममध्ये काय देशाचं नाव, राज्यव्यवस्थेची प्रणाली हे दोन्ही विषय नमूद करण्यात आलेले आहेत. आपल्याला असं दिसून येते. तर याचे थोडंसं आपल्याला फक्त संविधानाचं काय आहे, कसं आहे शब्द, ह्याच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्या पलीकडे जास्त काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला. नेक्स्ट आत्ताच रिसेंटली जजमेंट आलेली आहे सुप्रीम कोर्टाची. समलिंगी विवाह म्हणजे ज्याला आपण सेम सेक्स मॅरेज म्हणतो. सेम सेक्स. तर याबद्दल सेम सेक्स बद्दल जी जजमेंट आली जे काही 5 घटनापीठ होते न्यायमूर्तींचं, ज्याच्यामध्ये धनंजय चंद्रचूड जे आपले चीफ जस्टिस किंवा सरन्यायाधीश दिसतील आपल्याला इथे. त्यांच्या अध्यक्षतेखाली होते. मग इथे हिमा कोहली दिसतील.
एस के कौल नावाचे न्यायाधीश होते, रवींद्र भट होते आणि पी एस नरसिंह असे 5 जणांचं घटनापीठ होतं. त्यांनी इथे नकार दिला सर्व समलिंगी विवाहाला मान्यता देण्यासाठी. मग आता यासंबंधी थोडक्यात माहिती बघूयात आपण. समलिंगी विवाह संदर्भात याचिका आल्या होत्या यांच्याकडे भरपूर. या विवाहाला मान्यता देण्याची याचिका 3 विरुद्ध 2 अशा फरकाने फेटाळून लावली. म्हणजे 3 जण म्हणले की नाही देता येणार. 2 जणांनी थोडा होकार दिला होता, परंतु आपल्याला माहिती आहे की ते मेजॉरिटी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाची जजमेंट मान्य केली जाते. समलिंगी लोकांच्या अधिकारासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन करावी असे निर्देश घटनापीठाने दिले. याबद्दल डिटेलमध्ये बघूयात आपण काय काय झालं पुढे. घटनापीठाने ओव्हरऑल काय म्हणले बघा, समलिंगी विवाहांना कायद्याने संरक्षण देता येणार नाही, असं त्यांचा बेसिक मुद्दा आणि बेसिक ऑब्झर्वेशन होतं. न्यायालय केवळ काय करू शकते, कायद्याची व्याख्या करू शकते. कायदा स्वतः बनवू शकत नाही, अशी त्यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालय संसद किंवा राज्याच्या विधिमंडळाने विवाहाची नवीन संस्था तयार करण्यास भाग पाडू शकत नाही. या अधिकारात आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. म्हणजे यांनी सोप्या शब्दात काय म्हणलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, की विधानसभा आणि संसद जी असते आपली, त्यांना कायदे बनवण्याचा अधिकार आहे. त्यांना आम्ही भाग पाडू शकत नाही, की तुम्ही याच्यावर कायदा बनवा. असं आम्ही इथे म्हणू शकत नाही त्यांना. आम्ही फक्त त्यांना म्हणू शकतो, की तुम्ही याबद्दल विचार करा, कमिटी फॉर्म करा वगैरे, परंतु आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. मात्र त्यांनी एक अजून चांगलं ऑब्झर्वेशन केलं, की समलिंगी व्यक्तींना समान हक्क आहेत, त्यांचे संरक्षण व्हायला पाहिजे, असं त्यांनी म्हणलं, की बाकीचे अधिकार आहेत ते समान आहेत. मग दत्तक मुलाबद्दल ते काय म्हणले, की या जोडप्यांना जे काही समलिंगी त्यांना दत्तक पण घेता येणार नाही. परंतु एकल पालकाला मूल दत्तक घेण्याचा मार्ग खुलाचा आहे. म्हणजे एकट्या व्यक्तीला घेता येईल तिथे. ठीक आहे. विवाह संस्थेबद्दल काय म्हणलं आता न्यायालय बघू. समलैंगिकता हा मुळी शहरी उच्चभ्रू संकल्पना नाही, जे गव्हर्नमेंटनं मांडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी ती नाकारली. हा मुद्दा सरकारतर्फे सुनावणीदरम्यान वारंवार मांडला जात होता, की ही उच्चभ्रू संकल्पना आहे. लैंगिक ओळख ही सामाजिक स्थिती किंवा आर्थिक संपन्नतेवर अवलंबून नाही, असं सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे तिथे. विवाह ही स्थिर किंवा अपरिवर्तित संस्था राहू शकत नाही. विशेष विवाह कायदाच रद्द करावा असे आम्ही म्हणत नाही. मात्र समलिंगी विवाहांना कायदेशीर संरक्षण गरजेचं आहे. असं पण टिप्पणी केली त्यांनी. जे 2 जजेस होते ज्यांनी अपोझिशन किंवा विरोधात त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. जगात जर बघितलं आपण तर 34 देशामध्ये आपल्याला दिसते की समलिंगी विवाहाला मान्यता आहे. त्याच्यात पहिला जर देश बघितला आपण, ज्या मोठे देश आहेत त्याच्यामध्ये नेदरलँडमध्ये विवाहाला मान्यता दिसून येते आपल्याला. आता त्यानंतर एक महत्त्वाचा निकाल येऊन दिसतो आपल्याला. कलम 370 जे जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा प्राप्त करायचा, परंतु टेम्पररी स्पेशल प्रोव्हिजन होतं असं मानलं जाते त्यामध्ये. म्हणजे या 370 जे काही हटवलेलं आहे केंद्र सरकारने, त्याविरुद्ध जवळपास इथे दिसतील तुम्हाला 23 याचिका आल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये, की हे असं करू शकत नाही केंद्र सरकार. केंद्र सरकारला पॉवरच नाहीये. तर सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिला, की केंद्र सरकारचा निर्णय हा योग्य आहे. असं का म्हणलेलं आहे? तर इथे आपल्याला दिसते 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एकमताने म्हणलेलं ते ऑगस्ट 2019 मध्ये जे काही 370 रद्द करण्यात आलं, ते अधिकार केंद्राकडे होता आणि त्यांनी केलेलं ते योग्य आहे असं त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं दिसते आपल्याला. यात 5 सदस्यीय खंडपीठ होतं. त्याच्यामध्ये आपल्याला सरन्यायाधीश चंद्रचूड दिसतील, गवई दिसतील, न्यायाधीश सूर्यकांत दिसतील, न्यायमूर्ती कौल दिसतील आणि संजीव खन्ना असे 5 जण दिसतील आपल्याला तिथे न्यायाधीशांचं. नेक्स्ट आता याच्याबद्दल काय मुद्दे महत्त्वाचे आहेत? तर 370 ते सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं आहे, की तात्पुरत्या कालावधीसाठी होते, कायमस्वरूपी होते का? हे चेक केलं तर ते म्हणतात, की नाही ते कायमस्वरूपी नव्हतं, तात्पुरतंच होतं. जम्मू काश्मीरमधील विधिमंडळाचे रूपांतर घटनात्मक कायदेमंडळात करणे योग्य की अयोग्य हे पण चेक करायचं होतं. ते पण त्यांनी सांगितलं, की बरोबर होतं. जम्मू काश्मीर विधानमंडळाच्या शिफारशीशिवाय राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करण्याचा निर्णय वैध होता की अवैध होता? तर त्यांनी तो पण म्हणला, की तो पण वैध होता. डिसेंबर 2018 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये लागू असणारी आणि नंतर मुदतवाढ केलेली राष्ट्रपती राजवट योग्य होती का? जे आपल्याला माहिती आहे, की आर्टिकल 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लावली जाते. ती योग्य होती का? तर सुप्रीम कोर्टाने त्यावरही सांगितलं, की ती योग्य होती. ठीक आहे. राज्याची विभागणी 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये करणारा जो पुनर्रचना कायदा आहे, तो योग्य की अयोग्य? तर त्यालाही घटनात्मकदृष्ट्या योग्य ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये. त्यामध्ये आता बघा जे काही असले त्यांनी काय म्हणलेले आहे ते, की प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, असंच डायरेक्ट सरन्यायाधीश म्हणले. राष्ट्रपतीकडे 370 हटवण्याचा अधिकार होता का? तर योग्यच आहे असं ते म्हणले त्यांनी. त्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट दिसेल बघा ग्रीनमध्ये. भारतीय संविधानातील सर्व कलम जम्मू काश्मीरमधील राज्यांना लागू आहे. कलम 370 लावण्याचा निर्णय जम्मू काश्मीरच्या विलगीकरणासाठी होता. तो अस्थायी होता. तो टेम्पररी होता. असं त्यांनी तिथे अधोरेखित केलेलं आहे.
पुढे जाऊन काय म्हणलं आता सुप्रीम कोर्ट, जम्मू काश्मीरात लवकरात लवकर निवडणुका घ्यावी. त्यासाठी पावले उचलावा आणि 30 सप्टेंबर 2024 पूर्वी किंवा तेव्हापर्यंत तिथे निवडणुका घ्यायला हव्यात, असं त्यांनी तिथे अधोरेखित केलं. जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा द्या, कारण आपल्याला माहिती आहे तिथे सध्या त्याला केंद्रशासित प्रदेश आहे तो आणि त्याला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, असं त्यांनी तिथे अधोरेखित केलं. जम्मू काश्मीरमध्ये कोणती स्वतंत्र संप्रभुता नाहीये. लडाख हे केंद्रशासित प्रदेश कायम राहील, असं सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी त्या निकाल देताना केली. आता अजून त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं, राष्ट्रपती राजवटीदरम्यान राज्याच्या वतीने केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही. म्हणजे एका ठिकाणी जर का आपल्याला माहिती आहे की 356 जर बघितलं आपण, तर आर्टिकल कलम 356 च्या अंतर्गत आपल्याला राष्ट्रपती राजवट लावता येते राज्यामध्ये, म्हणजे केंद्र सरकार लावतं. त्यामध्ये प्रत्येक जर निर्णय घेतला तर त्याला आव्हान देता येईल का, असं विचारण्यात आलं होतं. याचिकेमध्ये तसा प्रश्न उपस्थित केला होता. सुप्रीम कोर्ट म्हणते की असं प्रत्येक निर्णयाला आपण तिथे आव्हान नाही देऊ शकत. राष्ट्रपती राजवटीच्या वटहुकुमाला कोर्टात आव्हान देता येते आणि जेव्हा सत्कृत दर्शनी असं वटहुकूम राजकीय स्वार्थासाठी प्रेरित असल्याचे दिसल्यास असे आरोप फेटाळण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येते, असंही कोर्टाने नमूद केलं. परंतु तसं इथे दिसून येत नाही या 370च्या किंवा जम्मू काश्मीरमध्ये जी काही राष्ट्रपती राजवट लावली होती त्या संदर्भात. त्याचप्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्य सरकारचे सर्व अधिकार हे केंद्राकडे येतात. पण अधिकार फक्त कायदा करण्यापुरते मर्यादित आहेत, असा संकुचित दृष्टिकोन ठेवता येणार नाही, असंही कोर्टाने नमूद केलं. आणि मग त्यांनी ते हरी सिंग वगैरे जे विलीकरणाची स्वाक्षरी केल्यानंतर सार्वभौमत्व नाहीसं झालं. 370 संघराज्याचे वैशिष्ट्य आहे आणि आर्टिकल 1 मध्ये जे काही आहे ना आपल्या, इंडिया दॅट इज भारत इज युनियन ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरीज त्याचा अविभाज्य भाग आहे, असंही तिथे अधोरेखित सुप्रीम कोर्टाने केलं आणि 370 चा निर्णय योग्य ठरवला, असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट महत्त्वाची पॉलिटिकल किंवा राजकीय न्यूज जी असते आपल्याला पॉलिटीमध्ये महत्त्वाची, जे एकाच वेळी अनेक खासदारांचं निलंबन केलं होतं. हा आकडा महत्त्वाचा नाही, 143 केले का 150 केले. त्या रिलेटेड कोणत्या तरतुदी आहेत यावर प्रश्न येऊ शकतो आपल्याला. मग आता हे का केलं होतं, तर आक्षेपार्ह जे केलं होतं त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. याची पद्धत मग नियम आपल्याला दिसेल लोकसभेचे जे काही लोकसभेमध्ये 256 क्रमांकाचा रूल जो आहे लोकसभा कामकाज नियमामध्ये. तसाच राज्यसभेचे जे कामकाज नियम आहे त्याच्यात 373वा नियम आहे. या अंतर्गत पॉवर मिळते खासदारांना निलंबित करण्याची. कोणाला मिळते? तर राज्यसभेमध्ये त्यांचे सभापती, लोकसभेमध्ये तिथलचे जे काही अध्यक्ष असतील, लोकसभा स्पीकर जे म्हणतो आपण त्यांना ती पॉवर असते. कधी करतील ते निलंबन? तेव्हा योग्य वाटेल, की राज्यसभेच्या कामकाजात कोणतरी व्यत्यय आणतो, गोंधळ करतायत, अशा खासदाराला निलंबित करू शकतात. निलंबित झाल्यानंतर खासदाराला संसदेच्या किंवा म्हणजे राज्यसभेच्या किंवा त्या सभागृहाच्या बाहेर काढलं जाते. सभापतींना जर वाटलं तर संपूर्ण अधिवेशन पार पडेपर्यंत त्यांना निलंबित केलं जाऊ शकते. सेम आपल्याला दिसेल की लोकसभेबद्दल पण आपलं आहे. आणि हे का आहे तर सभागृहाचे कामकाज नियमाप्रमाणे चालावे, यासाठी दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकारी म्हणजे लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे चेअरमन म्हणजे उपराष्ट्रपती असतात. त्यांना हे विशेष अधिकार दिले आहे, विशेष पॉवर दिलेली आहे, असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट महत्त्वाची न्यूज दिसते जी राष्ट्रीयमध्ये येते पॉलिटिकलपेक्षा. तर या राष्ट्रीयमध्ये आपल्याला दिसते की राजस्थानमध्ये आधी आपल्याला माहिती आहे की लिथियमचे साठे सापडले होते, बरोबर? आता जम्मू काश्मीरमध्ये पण साठे सापडलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कुठे आहेत तर देगाना नावाचा जिल्हा आहे तिथलचा, तिथे सापडलेला आहे. मग आता जम्मू काश्मीरमध्ये अलीकडे लिथियमचे साठे जे सापडले त्याच्यापेक्षा जास्त साठे आहेत मोठे इथे राजस्थानमध्ये. जर लिथियम साठे यशस्वीरित्या शोधले गेले, तर या लिथियमचा वापर भारतातील जी काही मागणी आहे, ती 80% पूर्ण करू शकते. म्हणजे सध्या आपण 100% जवळपास जे आहे ते इम्पोर्ट करतो बाहेरच्या देशातून. म्हणजे काय करतो आपण आयात करतो. तर आता 80% या 100% पैकी जे आहे ते हे जर का व्यवस्थित लिथियमसाठी आपण यशस्वीरित्या बाहेर काढू शकलो, तर आपली ती डिमांड होईल आणि आपल्याला स्वयंपूर्ण होऊन जाईल आपण लिथियमसाठी. आता लिथियम का महत्वाचा आहे? तर इथे दिसेल बघा तो सिरेमिक ग्लाससाठी, बॅटरी जे आहेत आपल्या मोबाईल, लॅपटॉप सगळे इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टमध्ये लागणार आहे. कास्टिंग, एअर ट्रीटमेंट, पॉलिमर, ॲल्युमिनियम, ड्रग्ज म्हणजे या बऱ्याच क्षेत्रांमध्ये याचा महत्त्वपूर्ण उपयोग आहे. आणि त्यातही आता आपल्याला माहिती आहे, की इलेक्ट्रिकल वाहने, ई-व्हेइकल जे म्हणतो आपण ते भरपूर वापरणं झालेत. त्यांच्या बॅटरीमध्ये हा प्रमुख घटक आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे. मग जम्मू काश्मीरमध्ये रियासीमध्ये याआधी 5.9 दशलक्ष लिथियमचा साठा सापडला होता. आता राजस्थानमध्येही सापडलेला आहे. देगाना जिल्ह्यात. राजस्थानचा देगानी जिल्हा लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त आहेत सध्यापर्यंत सापडल्यापैकी तेही लक्षात ठेवा. महत्त्वाची न्यूज आता नेक्स्ट दिसेल तुम्हाला, की चीफ मिनिस्टर नवीन पटनाईक जे आहेत ओडिशाचे, त्यांनी एक विक्रम केलाय ते म्हणजे काय?
सलग 23 वर्ष 298 दिवस. आता यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत, कारण ही न्यूज आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंतची. आणि आपल्याला माहिती आहे की आत्ता पण मुख्यमंत्री आहेत. म्हणजे जवळपास 24 वर्षापर्यंत तर त्यांचा आता कार्यकाळ झालेलाच आहे. म्हणजे आता ते 2 नंबरवर तर आलेले आहेत. म्हणजे सर्वाधिक काळ राहिलेल्या यादीत ते आता दुसऱ्या स्थानी आहेत. कारण पहिल्या स्थानी कोण आहे? तर पवनकुमार चांगली इथे दिसतील तुम्हाला फर्स्ट नंबरला. ते सिक्कीमचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी सलग 24 वर्ष 166 दिवस झाले आहेत. आणि आपण आता जर नवीन पटनाईक यांचा विक्रम बघितला, तर ते मार्च 2020 पासून मुख्यमंत्री आहेत. आणि असं दिसून येते की त्यांची पॉप्युलॅरिटी एवढी की ते अजून एक टर्म जे आहे ते मुख्यमंत्री राहू शकतात आणि ते 1 नंबरला येऊ शकतात फ्युचरमध्ये. तर सध्या आपण बघूयात प्रिलिमपर्यंत आपलं काय-काय आहे तर. तर नवीन पटनाईक दिसतील आपल्याला ओडिशाचे. 23 वर्ष 298 दिवस आता हे प्लस झालेले दिसतील आपल्याला तिथे. याआधी 3 नंबर आता बघा ज्योती बसू आहेत पश्चिम बंगालचे. सी-पी-आय आणि सी-पी-एमचे जे मुख्यमंत्री होते ते कम्युनिस्ट पार्टीचे 23 वर्ष 198 दिसतील. त्यानंतर नॉर्थ ईस्ट मधले जे काही ईशान्य भारतातले 2 राज्य आहेत अरुणाचल आणि मिझोरमचे, गेंगटॉक अपांग आणि लखन हवल हे आपल्याला दिसतात की जास्तीत जास्त काळ सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या यादीमध्ये टॉप 5 मध्ये येताना दिसतात आपल्याला. त्यासोबतच आता प्रश्न जर काही येऊ शकतो आपल्याला की सर्वात कमी काळ राहणारे कोण आहेत मग? तर 1 नंबरला दिसतील आपल्याला बीजेपीचे तेव्हाचे मुख्यमंत्री जगदंबिका पाल, जे फक्त 2 दिवस 44 तास म्हणजे 1998 मध्ये मुख्यमंत्री राहतात. आता इथे बघा जगदंबिका पाल दिसेल तुम्हाला इथे. 44 तासापर्यंत राहिलेले दिसतील तुम्हाला. म्हणजे 2 दिवस जर म्हणलं तर आपण म्हणतो 48 अवर्स म्हणतो आपण. बरोबर. तर हे 48 तासापेक्षा कमी होते. म्हणजे 3 दिवस म्हणा किंवा 2 दिवस. त्यानंतर बी-एस येदियुरप्पा दिसतील 55 तास आपल्याला 2 नंबर आणि 3 नंबर मग आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा 80 तास राहिले होते 2019 मध्ये ते. बाकीचे मग इथे तुम्हाला ओमप्रकाश चौताला 6 दिवस, नितीश कुमार पण राहिलेत 8 दिवस, येदियुरप्पा पुन्हा 8 दिवस आणि एक मेघालयचे जे मारक आहेत ते पण 12 दिवस राहिले होते. परंतु हे 3 जरी लक्षात ठेवले तुम्ही, तरी आपल्याला परीक्षेपुरती माहिती इथे मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज बघूयात आपण महत्त्वाची. आता सी-बी-आय जी आहे ती बऱ्याचदा चर्चेत असते सी-बी-आय ईडी सोबत. आता याला काय झालं तर हीरक महोत्सव सोहळा होता त्यांचा. आता हीरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव हे काय असते, अमृत महोत्सव काय असते याबद्दलच कन्फ्युजन असते. तर त्याबद्दल बघा इथे तुम्हाला टेबल दिलेला आहे. हे तुम्ही नोट डाउन करा, व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे जर प्रश्न येत असेल तर आपल्याला तो इझिली सुटायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो सिल्व्हर जुबली किंवा रौप्य महोत्सव तो 25 वर्ष एखाद्या गोष्टीला कंप्लीट झाले, तर तेव्हा सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर गोल्डन जुबली ज्याला सुवर्ण महोत्सव म्हणतो, तो 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केला जातो. डायमंड म्हणजेच हीरक महोत्सव जो आहे तो 60 वर्ष म्हणजे आपल्याला दिसेल की सी-बी-आयला आता किती वर्ष झाले तर 60 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर अमृतकाल आपण जे म्हणतो स्वातंत्र्याला 75 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. अमृतकाल मोदीजींच्या प्रत्येक अमृतकाल, अमृत सरोवर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यांच्या. त्याचा अर्थ आहे की 75 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाची असते एक शताब्दी म्हणजे सेंटेनेरियन म्हणजे 100 वर्ष कंप्लीट झाले. तेव्हा जो सेलिब्रेट केला जातो त्याला म्हणतो आपण शताब्दी महोत्सव. तर आता बद्दल बघूयात आपण. यांचं आता जे काय ते उत्सव जो हे झाला होता त्यावेळी मोदीजींनी काय केलं शिलाँग महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नागपूर येथे सी-बी-आयच्या नवीन संकुलाचं उद्घाटन केलं. आता हीरक महोत्सवाला केलं म्हणून आपण लक्षात ठेवायचं. अदरवाईज अशी न्यूज तेवढी महत्त्वाची नाही. पण एखाद्या गोष्टीला जर का काही महोत्सव सोहळा असेल आणि तेव्हा काही होत असेल आणि त्यातही महाराष्ट्रात होत असेल, तर आपल्याला ते माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे आणि नागपूर इथे संकुल केलं. त्या जागी त्यांनी कन्फ्यूज करायला काही दुसऱ्या शहराचं नाव दिलं. औरंगाबाद दिलं, संभाजीनगर असेल किंवा मुंबई असेल, तर ते आपल्याला तिथे कन्फ्यूज होऊन जायचं नाहीये. आता त्यानंतर त्यांनी टपाल तिकीट आणि स्मारक पण नाणे जारी केले, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊन आपण आता बद्दल माहिती बघूयात. याची स्थापना दिसेल आपल्याला 1 एप्रिल 1963 मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. त्यांचं ब्रीदवाक्य जे आपल्याला मराठीमध्ये दिसेल उद्यमिता, निष्पक्षता, सत्यनिष्ठा म्हणजेच इंग्लिशमध्ये इंडस्ट्री, इम्पार्शियालिटी आणि इंटिग्रिटी. जे तुम्हाला त्यांच्या लोगोमध्ये पण 3 तुम्हाला शब्द दिसतील, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. ही वैधानिक संस्था आहे का? वैधानिक संस्था म्हणजे काय तर कायद्याने बनलेली. तरी वैधानिक संस्था नाहीये. तर याला मग पॉवर कुठून मिळते? याला पॉवर मिळते 1946 म्हणजे जो दिल्ली विशेष पोलीस कायदा होता, त्यामधून या सी पॉवर मिळतात. याची हिस्ट्री जर बघितलं तुम्हाला तर इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. हे भारत सरकारच्या कार्मिक निवृत्तीवेतन आणि लोक तक्रार म्हणजे ते आपण डी जे म्हणतो ना, एक डिपार्टमेंट आहे बघा या मंत्रालयाअंतर्गत, त्याच्या अंतर्गत हे कामकाज करते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण याची जर का आपण बघितली तर 1963 मध्ये गृह मंत्रालयाअंतर्गत स्थापना झाली होती. त्यांच्या ठरावानुसार स्थापना झाली होती. म्हणजे आधी कोणाच्या अंडर असणार आहे सी तर आधी होतं ते होम मिनिस्ट्रीच्या अंडर. परंतु नंतर ते या दिल्ली विशेष पोलीस आस्थापना देखील सी-बी-आयमध्ये विलीन करण्यानंतर
आणि त्यानंतर सीबीआयला कार्मिक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आलं. म्हणजे पहिले गृह मंत्रालयाकडे होतं, आता हे कार्मिक मंत्रालयाकडे. बऱ्याच लोकांना अजूनही क्लॅरिटी नसते, की सीबीआय ही होम मिनिस्ट्रीच्या अंडर आहे का? डी किंवा कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत. तर लक्षात घ्या, हे कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. कार्मिक मंत्रालयाचे सर्वात मेन कोण असते, तर तिथे पंतप्रधान असतात. त्यामुळे ते कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करताना सीबीआय दिसते. सीबीआय सोबतच आता आपल्याला सीव्हीसी पण माहित पाहिजे, कारण त्यांचं काम बऱ्यापैकी सेम वाटते आपल्याला. ज्याला आपण केंद्रीय दक्षता विभाग असं म्हणतो. याची इस्टॅब्लिशमेंट 64 मध्ये झालेली आहे. का झालेली आहे 64 मध्ये? तर केंद्रीय दक्षता विभाग हे केंद्र शासनातील भ्रष्टाचार रोखणारं एक महत्त्वाचं अभिकरण आहे. त्याच्यासाठी पण एक ठराव केला होता 1964 मध्ये आणि त्याला स्थापन करण्यात आली होती. का स्थापन करण्यात आली? तर एक संतानम समिती होती, ज्यांनी 62-63 मध्ये एक अहवाल दिला. त्यामध्ये शिफारस केली होती, की अशी एखादी इन्स्टिट्यूट असली पाहिजे, एखादी एजन्सी असली पाहिजे, जी भ्रष्टाचार रोखेल. कुठलचा? केंद्र शासनामधला. मग स्थापनेच्या वेळी ही सीव्हीसी होती, जी घटनात्मक पण नव्हती, वैधानिक पण नव्हती. मग 2003 मध्ये काय केलं? एक कायदा पास केला, सीव्हीसी ॲक्ट 2003. सो मग 2003 चा कायदा झाला आणि तेव्हा त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला दिसतो आपल्याला. आता हे वैधानिक तर आहेच ती, त्याबरोबरच हे वैधानिक दिसेल तुम्हाला 2003 च्या कायद्याने. सर्वोच्च दक्षता संस्था पण आहे आपल्याला. त्यामुळे ती बऱ्याच जे नियंत्रण असतात त्याच्यापासून मुक्त आहे असं मानलं जाते. त्यामुळे केंद्रीय दक्षता विभाग पण आपल्याला थोडक्यात माहीत पाहिजे. त्याच्या रचनेमध्ये जर बघितलं तर 1 प्लस मॅक्सिमम 2 म्हणजे 2 पेक्षा अधिक नाही असे त्याच्यात आयुक्त असतील. बरोबर. राष्ट्रपती यांच्या सही शिक्क्यानुसार ही त्रिसदस्यीय समिती जी आहे, ती खाली दिसेल तुम्हाला, की ज्याच्यात पंतप्रधान असतात, केंद्रीय गृहमंत्री असतात आणि लोकसभेमध्ये जे काही विरोधी पक्षनेते आहेत, असे 3 जण जे आहेत, ते शिफारस करतील त्या व्यक्तीची राष्ट्रपती नेमणूक करतात 4 वर्षासाठी किंवा 65 वर्षे. म्हणजे 465 थोडंसं वेगळं आहे इथे. कारण 4 वर्षाचा टेन्युअर जनरली कुठे दिसत नाही आपल्याला. 5 किंवा 6 दिसतो. परंतु सीव्हीसीचे जे अध्यक्ष आणि आयुक्त आहेत, त्यांचा 4-65 असा टेन्युअर दिसतो आपल्याला, कार्यकाळ दिसतो. पुनर्नियुक्तीस प्राप्त आहेत का ते? तर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नाहीयेत ते. नेक्स्ट महत्त्वाची न्यूज दिसते आपल्याला पॉलिटिकलमध्ये. जालन्याला जे 29वी महानगरपालिका म्हणून दर्जा मिळाला, ती न्यूज. आता याचं जे काही आहे ते जे काही आपण गॅझेटमध्ये अधिसूचना काढतात, ती अधिसूचना शासनाने काढलेली दिसते आपल्याला. 7 ऑगस्ट 1923 रोजी प्रसिद्ध केली. त्यामुळे मराठवाड्यातील 5वी आणि राज्यातील 29वी महानगरपालिका बनलेली दिसते आपल्याला. याबद्दल जर का ओळख बघितली तर ती मोसंबी उत्पादक जिल्हा, भारताची बीज राजधानी, स्टील हब अशी त्याची ओळख आहे. तिथून जाणारी नदी जी आहे कुंडलिका, जी गोदावरीच्या तिकडेच आपल्याला दिसते, नंतर जाऊन मिळालेली. प्राचीन काळी याला जनकपूर म्हणायचे. मध्ययुगीन काळात जो मोहम्मद्दीन नावाचा व्यापारी होता, त्याच्या इच्छेप्रमाणे जालना या नावाने तिला ओळख मिळाली होती, आयडेंटिटी मिळाली होती. त्यानंतर जालना शहरात जर का तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला माती आणि विटांच्या भिंतीने पूर्ण सुरक्षित होतं असं मानलं जाते. आता तिथे फक्त 2च दरवाजे आहेत. त्याच्यातला एका दरवाजाचं नाव आहे मुक्ती दरवाजा, दुसरा आहे हैदराबाद दरवाजा. जो अजून या शहराची खासियत म्हणजे मलिक अंबर जे होते, त्यांच्या काळात जमशेद खान याने या शहराच्या पश्चिमेला एक मोती तलाव उभारला होता. त्यामुळे हे मग 2 दरवाजे, मूर्ती आणि हैदराबाद. मोती तलाव एक लक्षात ठेवायचा आणि पूर्वेला असलेला एक मस्त गड आहे. तो किल्ला पण आपण लक्षात ठेवायचा. आणि हिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसेल, की तो औरंगाबाद किंवा जे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यापासून वेगळा कधी झाला? तर 1981 मध्ये वेगळा जिल्हा म्हणून ही जिल्हा झालेला दिसते आणि आता हा सेपरेट महानगरपालिका झालेली पण आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता महापालिकेबद्दल आता जर का त्यांनी बॅकग्राऊंडमध्ये काही प्रश्न विचारला तर काय गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला, की देशातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर ती मद्रास चेन्नईची 1688 मध्ये झालेली आहे. राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील जुनी कोणती? तर जी बृहन्मुंबई म्हणतो आपण 1988 मध्ये स्थापन झालेली दिसते आपल्याला. सर्वात श्रीमंत पण बृहन्मुंबईच आहे. सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे आपल्याला माहिती आहे, की जवळपास अशी बरीच खेडेगाव आता त्यामध्ये आल्यामुळे तिचा एरिया जो आहे क्षेत्रफळ ते भरपूर मोठं झालेलं आहे. त्यामुळे सर्वात मोठी महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे आहे. सदस्य संख्येच्या दृष्टीने बृहन्मुंबई, जिथे 227 आपल्याला सदस्य दिसतात. सर्वाधिक महापालिका असलेलं राज्य पण महाराष्ट्र 29 आहे आणि जर जिल्हा विचारला तर तिथे 6 महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे. त्यामुळे महापालिकेबद्दल या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. पुढच्या न्यूजकडे जाऊयात आपण. नारी अदालतची स्थापना झालेली आहे. आता ही अदालत वगैरे काय असते ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. नारी अदालतमध्ये आता त्याचा मुख्य हेतू काय आहे? तर हे पर्यायी विवाद निराकरण मंच आहे. म्हणजे जसं आपण बघितलं की गाव पातळीवर काय असते गाव पातळीवर? जसे ग्राम न्यायालय असतात. तसेच मग आता महिलांचे जर काही स्पेसिफिक मुद्दे असतील म्हणजे आता याच्यात इथे दिसेल तुम्हाला कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा त्यांचे जे काही मालमत्ता असतात महिलांकडे त्यांचं असेल. यासारख्या मुद्द्यांवर जर का काही त्यांचे विवाद असतील,
त्याचा निराकरण मंच आहे हा. ठीक आहे. मग आता याबद्दल स्पेसिफिक आता प्रश्न काय येऊ शकतो? तर आता प्रायोगिक स्तरावर कुठे सुरू करण्यात आला प्रकल्प? तर आत्ताच रिसेंट आहे ऑगस्ट 2023 मध्ये आसाम हे एक राज्य आणि दुसरं जम्मू काश्मीर म्हणजे या 2 राज्यांमध्ये प्रत्येकी 50 गावांमध्ये कारण ही अदालत जी आहे, नारी अदालत म्हणजे न्यायालय, हे गाव पातळीवर असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं इथे गरजेचं आहे. आता यावर प्रायोगिक झाल्यानंतर इतर भागात पण ते नंतर विस्तारित केले जाईल, असं गव्हर्नमेंटने तिथे सांगण्यात आलेलं आहे. आता याची वैशिष्ट्ये जी आहे ना, ही खूप महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आता या नारी अदालतमध्ये सदस्य किती असणार आहेत? तर जवळपास 7 ते 9 इतके सदस्य असणार आहेत. या 7 ते 9 जे आहेत सदस्य, यापैकी निम्मे जे असणारे सदस्य महिला, त्या ग्रामपंचायतीतून निवडून आलेल्या सदस्य असतील. ठीक आहे. म्हणजे 50% जे आहेत त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, निवडून आलेले आहेत तेच असणार आहेत. रिमेनिंग जे निम्म्या स्त्रिया असतील, त्या मग एकतर त्या गावातील शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा काही महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये असणाऱ्या व्यक्ती, महिला ह्या ग्रामस्थ त्यांना नामनिर्देश करतील, नॉमिनेट करतील. अशा प्रकारे ती नारी अदालतचं पूर्ण रचना असेल. आता याचे जे सदस्य असतील त्यांना न्यायसखी असं म्हणून संबोधलं जाणार आहे. या न्यायालयाचे प्रमुख कोण असणार मग? तर या न्यायसखीमधूनच एक जणीची निवड केली जाईल आणि ते त्यांचे नारी अदालतचे सदस्य प्रमुख असणार आहेत, अध्यक्ष असणार आहेत. यांचा कार्यकाळ जो आहे तो 6 महिन्यांचा असेल. तिथे आपल्याला एकदम जर का माहिती नसेल तर आपल्याला वाटेल की 1 वर्ष तरी असायला पाहिजे. परंतु हा 6च महिन्याचा आहे आपण लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर नारी अदालतचं उद्दिष्ट जर बघितलं आपण, तर याचा एरिया जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे वैयक्तिक खटल्यांचे निराकरण असेल, सामाजिक योजनांबद्दल जागरूकता वाढवणे असेल. म्हणजे आता बघा हा मुद्दा आपल्याला वाटत नाही, की न्यायालयाने जागरूकता करेल. पण इथे जागरूकता वाढवणे हा पण इथे एक महत्त्वाचं त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पर्यायी विवाद निराकरण, समुपदेशन, तक्रार निवारणाद्वारे सुलभ आणि परवडणारे न्याय प्रदान करणे, जे आपल्याला ग्राम अदालत, ग्राम न्यायालयाचं पण एक उद्दिष्ट दिसते. तसंच या नारी अदालतचं पण एक उद्दिष्ट आहे. आता नावातूनच कळते, की हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंडर असणार आहे? तर महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाचं जर बघितलं आपण तर मिशन शक्ती जे आहे, ही एक खूप महत्त्वाची योजना आहे, ही सर्वांना माहीतच असली पाहिजे. तर या मिशन शक्तीच्या अंतर्गत महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण हे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला कोणता आहे? सुरक्षा, दुसरा कोणता आहे? सक्षमीकरण. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक संबल ही उपयोजना तयार केलेली आहे. मग ही महिला शक्ती याच्या अंतर्गत आपल्याला जर लक्षात ठेवायची, तर ही संबल महत्त्वाची आहे. या संबल योजनेचा एक भाग म्हणून हे नारी अदालत स्थापन झालेले आहेत. हे आपल्याला इथे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. ही योजना 2014-15 पर्यंत राष्ट्रीय महिला आयोगामार्फत चालवल्या जाणाऱ्या आणि कौटुंबिक वैवाहिक विवादांना संबोधित करणाऱ्या पारिवारिक महिला अदालतीपासून प्रेरित आहे. म्हणजे आधीची काही एक कौटुंबिक विवादांना करणारी एक पारिवारिक महिला लोक अदालत अशी जास्त फेमस झाली नव्हती, पण एक असा इनिशिएटिव्ह सुरू केला होता 14-15 मध्ये. त्याच्यापासून ही प्रेरित झालेली आहे, असं त्याला मानलं जाते. महत्त्वाचा आता एक प्रश्न पडतो दरवर्षी जर का तुम्ही बघितला, की पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, त्यावेळी जर का कोणत्या निवडणुका झाल्या असतील विधानसभा, तर त्यावर प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे मग याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आता ज्या 5 राज्यांमध्ये विधानसभाच्या निवडणुका आणि त्यांचा जो डिसेंबरमध्ये मग निकाल लावण्यात आला रिझल्ट, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आपण. मध्य प्रदेशमध्ये झाली होती, ती 16वी विधानसभेची निवडणूक होती. इथे महत्त्वाचं काय मध्य प्रदेशमध्ये तिथे जागा किती होत्या सीट्स, तर 230 जागा ह्या माहीतच असल्या पाहिजे. त्यानंतर मग मुख्यमंत्री कोण झाले, तर डॉक्टर मोहन यादव. आधीचे कोण होते, तर इथं आपल्याला ते पण माहीत पाहिजे. शिवराज सिंग चौहान हे आधीचे मुख्यमंत्री होते आणि मोहन यादव या नवीन व्यक्तींना आणलं. तर आता तुमचं काम काय, तर डॉक्टर मोहन यादवबद्दल तुम्ही जिथे काही तुमचं इयरबुक जे काही परिक्रमा वाचता, तिथे थोडी एक्स्ट्रा माहिती बघून घेणे. 2 उपमुख्यमंत्री तिथे नेमण्यात आले आहेत. राजेंद्र शुक्ला आहेत, जगदीश देवडा आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून उमंग सिंगर यांची नेमणूक झालेली आहे तिथे काँग्रेसचे आहेत ते. दुसरं महत्त्वाचं राज्य आहे तेलंगणा. इथं तेलंगणामध्ये लक्षात काय ठेवायचं, तर ही 3री विधानसभा निवडणूक होती. याआधी जे तेलंगणा राष्ट्र समिती होते, चंद्रशेखर वगैरे ते जे काही होते मुख्यमंत्री, ते 2दा आलेले आणि टी-आर-एस पार्टी जेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशपासून वेगळे झाले तेव्हापासून तिथे होते. त्यानंतर 3ऱ्या विधानसभा निवडणुकीत इथे आता सत्तेचं हस्तांतरण सत्ता आपण म्हणूया की काँग्रेसकडे गेलेली आहे. टोटल इथे 119 सीट्स आहेत या राज्यामध्ये.
आणि रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री झाले आहेत तिथे मेजॉरिटी मिळाल्यामुळे. उपमुख्यमंत्री त्यांनी विक्रमार्का नावाचे जे आहेत त्यांना तिथे अपॉइंट केलेलं आहे आणि विरोधी पक्षनेता जे आहेत, जे आधीचे मुख्यमंत्री आहेत टी-आर-एसचे, ते तिथे विरोधी पक्षनेता म्हणून काम बघत आहेत तिथे. तिसरं राज्य होतं तिथे राजस्थान महत्वाचं. 16वी विधानसभा निवडणूक 200 जागा होत्या. मुख्यमंत्री म्हणून तिथे पण आपल्याला दिसते, की जे बी-जे-पीचं आपण म्हणतो, की धक्कातंत्र दाखवतात, नवीनच चेहरा आणणार, तसे इथे भजनलाल शर्मा आणलेले दिसतात आपल्याला. 2 उपमुख्यमंत्री, एक महिला आहे इथे दिया कुमारी आणि दुसरे प्रेमचंद बैरवा असे 2 उपमुख्यमंत्री तिथे दिसतात. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आपल्याला दिसून येते, की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राप्रमाणे दुसरीकडे पण त्यांचं एक पॅटर्न दिसून येतो आपल्याला. तिथे मग आता एक एक्स्ट्राची न्यूज लक्षात ठेवायची आपल्याला, की तिथे एका मतदारसंघाची निवडणूक रद्द झाली. ते कोणता आहे? तर करमपूर, तोही लक्षात ठेवायचा आपल्याला. नेक्स्ट दिसेल आपल्याला छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये 6वी विधानसभा निवडणूक होती. एकूण जागा तिथे 90 आहेत. तिथे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे पण तिथे एक नवीन चेहरा दिसतो आपल्याला भारतीय जनता पार्टीचा. इथेही 2 मुख्यमंत्री दिसतील आपल्याला. अ, अरुण साऊ आणि विजय शर्मा असे 2 उपमुख्यमंत्री तिथे आहेत. विरोधी पक्षनेता जर बघितले तर चरणदास महंत आहेत. या 4 निवडणुका राज्यांच्या तर झाल्यात. परंतु 5वी जी आहे मिझोरम, ही मला जास्त महत्त्वाची वाटते यावेळेस. का वाटते? कारण इथे जे आहे एकदम मुख्यमंत्री जे झाले आहेत, लाल दोहमा, हे आपल्याला दिसेल बघा, की आय-पी-एसचे सीएम तक का सफर. म्हणजे एक फॉर्मर आय-पी-एस ऑफिसर होते, माजी आय-पी-एस ऑफिसर. नंतर मग राजकारणात आले, वेगवेगळ्या पक्षातही होते आणि मग ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते चर्चेत पण होते भरपूर. तर यावर जास्त आपण फोकस द्यायला पाहिजे. मग मिझोरममध्ये किती आहे टोटल? तर ते 40ची विधानसभा आहे त्यांची, 40 सीट्स आहेत तिथे. तिथे मिझोरम पण तुम्हाला दिसेल, या इथे असं आपल्याला मॅपमध्ये दिसेल इकडे. म्यानमारसारखा देश आहे इकडे. त्यानंतर त्यांची बॉर्डर कोणकोणत्यांना लागते, कुठे आहे, त्यांची राजधानी काय आहे, ऐंजॉल वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण करणे गरजेचे आहे. त्याआधी आपण आता लाल दुहोमा याबद्दल माहिती बघूयात, कारण हे मला थोडेसे महत्त्वाचं वाटते यांचं. तर आता यांची जी पार्टी आहे ती झोराम पीपल्स मूव्हमेंट असं नाव आहे त्यांचं, पक्षाचं त्यांच्या. त्यांचे नेते यांनी 8 डिसेंबर 2023 रोजी आता शपथ घेतली. आता ही तारीख विचारणार नाहीत ते, परंतु आपल्याला माहीत पाहिजे त्यांचा पक्ष कोणता आहे. तर झोराम पीपल्स मूव्हमेंट हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे तुम्हाला. ते आता मिझोरामचे कितवे मुख्यमंत्री आहेत? तर 6वे आहेत. हे पण लक्षात ठेवा ही फॅक्ट्स. त्यानंतर माजी आय-पी-एस आहेत ते आपण आत्ताच बघितलं. 1984 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते. मेंबर ऑफ पार्लमेंट झाले होते 1984 मध्ये. मिझोराम ते त्यांची निवड झाली होती. परंतु ते निवडून आले होते, इंडियन नॅशनल काँग्रेसचे खासदार होते. त्यांनी काय केलं? काँग्रेस पक्ष सोडला. त्यामुळे त्यांना संसदेतून अपात्र करण्यात आलं होतं आणि तेव्हा तुम्हाला दिसेल, की पक्षांतर विरोधी कायदा जो आहे, तो 85 मध्ये झाला होता. बरोबर? त्यानंतर मग हे पहिलेच खासदार होते जे अपात्र झाले होते या 85च्या पक्षांतर विरोधी कायद्याविरुद्ध. तो तर आता बराच चर्चेत आहे आणि मुख्यमंत्री जर झाले तर थोडं असं बॅकग्राऊंड आपल्याला माहीत पाहिजे. आता हे यांच्या ह्याच्यात अजून एक मिझोरामच्या मंत्रिमंडळामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की तिथे एक लालरनपुई या नावाच्या ज्या काही एक महिला आहेत, त्या मिझोराम राज्याच्या कॅबिनेट दर्जाच्या पहिल्या महिला मंत्री ठरल्यात. त्यामुळे मग ही पण न्यूज थोडीशी आपण लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता ही झोरम पीपल मूव्हमेंट जी आहे ती बऱ्याचशा 6 प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची युती आहे आणि त्याचे नेतृत्व जे ते लाल दोहमा हे जे आहेत ते करतात. त्यांनी ही जी काही मूव्हमेंट तयार केली 2017 मध्ये केली. हे पण आपण व्यवस्थित लक्षात ठेवूयात. आणि 2019 मध्ये या पक्षाची ऑफिशियल नोंदणी झालेली आहे. जे रजिस्ट्रेशन करते आपल्याला माहिती आहे इलेक्शन कमिशन, ते 2019 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची न्यूज होती चर्चेमध्ये, की चेमा या गावात पहिल्यांदाच मतदान झालं. हे नक्षलग्रस्त गाव आहे, छत्तीसगडमधील आहे. तर विचारू शकतात, की रिसेंटली कोणत्या गावामध्ये पहिल्यांदाच मतदान झालेलं आहे आणि बघा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा असं गाव असू शकते, जिथे पहिल्यांदा मतदान होते आणि रिझन काय तर ते नक्षलग्रस्त आहे. आणि विशेष काय झालं या गावामध्ये, तर तिथे जेवढेही त्या मतदार यादीमध्ये त्या सगळ्या लोकांनी ते 100% मतदान केलेलं आहे. तिथं प्रौढांची संख्या 624 आहे. त्यापैकी 396 मतदार यादीमध्ये असतील आणि त्या सर्वांनी वोटिंग केलं असेल. त्यामुळे त्याला 100% मतदान असं झालं, म्हणून ते चर्चेत होतं. त्यानंतर एक रिसेंट न्यूज होती पॉलिटिकल, की बिहारमध्ये 75% आरक्षण देण्यात आलेलं आहे तिथे. तेव्हाचे जे मुख्यमंत्री आणि आताही मुख्यमंत्री तेच आहेत. त्यांनी विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडे ते पास केलं आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी आरक्षणाची मर्यादा जी 60% होती, त्यात 10% याच्या सगळं टोटल जे आहे, ती जवळपास 65 होती आणि ही 10% अशी वाढवून ईडब्ल्यूएसची अशी 75% पर्यंत आता गेलेली आहे. तर ही पण न्यूज थोडीशी चर्चेत होती, कारण महाराष्ट्रामध्ये पण आरक्षणाचा मुद्दा आहे आणि
आत्ताच बिहारमध्ये जर 75 केलं तर आपल्याला माहीत पाहिजे थोडं. ॲटलीस्ट किती टक्के ते तरी माहीत पाहिजे. आता अजून एक महत्त्वाची न्यूज झालेली आहे महाराष्ट्राच्या पॉलिटिकल पॉलिटी रिलेटेड ती म्हणजे विधान परिषदेचा शतक महोत्सव. म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाले त्याच्यानंतर त्याच्यात आता हा कधी 100 वर्ष झाले तर ते तर आपल्याला कळेल. याची स्थापना जर बघितली तर 1919 चा जो कायदा आहे, जो आपण चांगला अभ्यास करतो पॉलिटीमध्ये, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये. तर यानुसार 1921 मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली आणि त्याला मग 1921 मध्ये म्हणजे बघा 1921 ते 2021 किती वर्ष झाले ते? हे झाले 100 वर्ष. मग जर प्रश्न आला की 100 वर्ष कधी झाले तर 2021 म्हणणार. पण शतक महोत्सव तेव्हा सेलिब्रेट नाही करता आला कारण तेव्हा आपल्याला माहिती आहे की कोरोना आलेला होता तेव्हा. कोव्हिड-19 ची वेव्ह होती. तेव्हा करता आला नाही. म्हणून मग ते आता 2023 मध्ये आहे. तर याच्यासाठी आता द्रौपदी मुर्मू यांना इन्व्हिटेशन दिलं होतं. अ, यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र विधान परिषद जे आहे ते आपलं वरिष्ठ सभागृह आहे. त्याच्यात 78 सदस्य आहेत आणि विधानसभेमध्ये किती आहेत तर 288 आहेत. या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीतच असायला पाहिजे. त्यासोबत आता विधान परिषदेबद्दल माहीत असलं पाहिजे आपल्याला की 6 असे राज्य आहेत भारतामध्ये की ज्यामध्ये विधान परिषद आहेत. मग त्याच्यात बऱ्याचदा ट्रिक पण असतात तुमच्याकडे. त्या तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्र असेल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ही मागची न्यूज दिसते की राष्ट्रपतींना ते निमंत्रण दिलं होतं त्यांनी शतक महोत्सवीच आणि त्यांनी ॲक्सेप्ट पण केलं होतं इथे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती दिसतील इथे. विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेच्या अध्यक्षा तिथे गेलेले दिसतात आपल्याला, उपाध्यक्ष वगैरे. तर अशा प्रकारे आता भाग 1 आपण इथे कंप्लीट केला आहे राजकीयचा. भाग 2 मध्ये बऱ्यापैकी आपल्याला काही राष्ट्रीय घडामोडी पण बघायच्या आहेत. त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. त्यामध्ये काही जे बिल्स झालेले आहेत, डेटा प्रोटेक्शन बिल असेल किंवा वेगवेगळे जे बिल्स, अधिनियम पास झालेले आहेत, ॲक्ट्स पास झालेले आहेत, कायदे, ते पण आपण बघणार आहे. तर पार्ट 2 1-2 दिवसामध्ये मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. त्याआधी तुम्हाला अपडेट्स मिळण्यासाठी YouTubeवर आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा विद्यागुरूचं. त्यासोबतच जो टेलिग्राम आहे विद्यागुरू एम-पी-एस-सी ऑफिशियल त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावरही बरेच अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण मला वाटतं इथेच थांबूया. तुमच्या काही जर का सूचना असतील, तुम्हाला काही जर का एक्स्ट्रा काही गोष्टींबद्दल माहिती पाहिजे असेल, लेक्चर पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याबद्दलही आपण करण्याचा प्रयत्न करू. तुमचे काही डाउट्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर इथे थांबूयात. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू.